भोग मिळाले, जगातले सगळे स्वर्गातले सगळे उपभोग एका पुरुषाला एकाच काली अनुकूल असे विषय उपलब्ध झाले, तरी जे सुख होत नाही ते सुख या वेदांत विचार करणाऱ्या एकांतात बसणाऱ्या पुरुषाला जो आनंद होतो तो हिरण्यगर्भाच्या आनंदापेक्षाही अनंतपटीनं असतो असं शास्त्रामध्ये वर्णन केलं आहे. आणि आपली ती मागणी आणि तेही बालवयात किंवा तारुण्याच्या उंबरठ्यावर आपल्या ठिकाणी अंतःकरणात निर्माण झाली, हे आपल्या जीवनातील परम भाग्याचे क्षण आहेत. आणि त्यासाठी आपण प्रवृत्त झालो तर यामध्ये हा पावन पर्वकाल आता सांगितलं, पौष महिना प्रारंभ झालेला आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे आपण चिंतन केलं ते चिंतनाचं स्वरूप काय आहे तर मासानाम मार्गशीर्षोहम, मार्गशीर्ष महिना ही भगवान परमात्म्याची विभूती आहे आणि त्या कालाचं साह्य आपल्याला झालं आणि प्रथम तरंग त्या ठिकाणी परिसमाप्तीपर्यंत गेला. आता हा पौष महिना आहे. तुम्ही म्हणाल पौषात लग्न होत नाही, काय होत नाही, बरोबर आहे ते. कारण काय आहे, आमंगळाचे काय सवेची पडे आमंगळाची, मंगळाची त्याला मंगल म्हणतात, पण ती आमंगलाची सुरुवात असते, आहे की नाही, म्हणून ते करूच नाही, आहे की नाही, म्हणून त्या ठिकाणी बंद आहे. पण हे बंद नाही, याला पुष्णाती इति पौषः, ज्या महिन्यामध्ये आपण केले आपल्या अंतःकरणात उत्पन्न झालेल्या भक्तिप्रेमाच्या भावना किंवा आपल्या ठिकाणी विचार किंवा आपल्या ठिकाणी सद्भावना सत्कर्म या कालाला पुष्टी देणारा, या कार्याला पुष्टी देणारा असा हा पर्वकालच आहे. म्हणून या ठिकाणी ते जे आहेत बाकीचं तर मृत्यू काय उदराच्या परिवरी गर्भोग्योसी, त्या ठिकाणी मृत्यू गर्भातच त्याला शोधित येत असतो अशी स्थिती आहे. आणि इथं ही मरणमारी विद्या आहे, ही ब्रह्मविद्या आहे की या ठिकाणी मरण माझे मरोनी गेले मज केले अमर, ठाव पुसले बुड पुसले ओस ओसले देहभाव. या देह तादात्म्य भ्रांतीचा जर आपण नाश केला तर आपल्याजवळ काहीही नसताना आपण इतके सुखी असतो की या ठिकाणी इंद्र चंद्र किंवा ह्या देवता जे आहेत त्या देखील आपल्याकडं पाहून लाळ घोटतात. ज्या तुकोबरायांना तुका वेडा अविचार करी बडबड फार असे लोकांच्यामध्ये अप्रतिष्ठा आहे. आणि दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, श्री एक अन्न करिता मेली, अशा प्रकारचं भौतिक सुखापासून पूर्णपणे वंचित झालेले तुकोबाराय ते मात्र असा आनंदाचा ढेकर देऊन सांगतात, आनंदाच्या कोटी साठवल्या आम्हा पोटी. कसं चाललं तुकोबारायांना विचारलं तर तुकोबाराय सांगतात, आनंदाचे डोहे आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे, काय सांगू झाले काहीची आबाही, पुढे चाली तेही आवडीने. म्हणजे मनुष्याला निर्विषय सुख जे आहे की आम्हाला कोणतंही सुख ह्या भौतिक सुखाची अपेक्षा नाही, परंतु अध्यात्मसुख आत्मसुख जे जाणलं असताना काही जाणण्याचं राहत नाही, जे केलं असता काही करण्याचं राहत नाही, ज्याची इच्छा केली असता त्या इच्छेची एकदा पूर्तता झाली का इच्छेचा निराश होतो, इच्छाच राहत नाही, तो मनुष्य निरीच्छ होऊन जातो. आणि निरीच्छ पुरुषाला जे सुख मिळतं ते इतर इच्छावान अशा प्रकारच्या पुरुषाला त्याच्याजवळ भूतभौतिक समृद्धी कितीही जरी असली, सगळ्या विश्वाचा सम्राट असला तरीसुद्धा जितका त्याचा ह्या माईक असणाऱ्या कार्यामध्ये इच्छा किंवा त्याच्या ठिकाणी आसक्ती असेल तितकं त्याला दुःखाचा विस्तार असतो. हे शास्त्राने सांगितलं, हे युक्तीनं सिद्ध आहे आणि हे अनुभवाने आपल्या सिद्ध आहे. आपण त्याच्याकडे थोडी डोळे झाक करतो म्हणून आपल्याला पिछेशी आई आगे धकाई. लोकांना वाटतं की पैशात सुख आहे, घरादारात सुख आहे, अनेक बंगले असल्यावर सुख आहे, आपण तीच धारणा धरतो. पण जर बारीक विचार केला तर ह्या सगळ्या कल्पना ज्या आहेत ह्या भ्रमात्मक कल्पना आहे, त्याचा निराश व्हावा म्हणून आपण ज्ञानोबारायांच्या पायाजवळ उपस्थित आहोत. आणि या ठिकाणी जे काही वस्तुनिष्ठ खऱ्या कल्याणाचे विचार आहेत, वेदांत विचार उपनिषद विचार, त्या विचारासाठी आपली प्रवृत्ती झाली म्हणून आपण भाग्यवान आहोत. इतर लोकांनी जरी कोणी काही म्हटलं तरी आपल्याला त्याचा विचार करण्याची गरज नाही. जसं आपली भूक त्या ठिकाणी भागली की नाही हे कोणाला कळतं, आपल्यालाच कळतं. तसं आपल्या ठिकाणी ह्या विचाराला प्रारंभ केल्यानंतर दिवसेंदिवस तुकाराम महाराज म्हणतात काय, नित्य नवा दिस जागृतीचा. तुका म्हणे नाही, तुका म्हणे मना पाहिजे विचार,
नित्यनवादी सजागृतीचा यात असा विचार आहे की दररोज नित्य उत्पन्न होणारा दिवस आहे, उगवणारा दिवस आहे, त्याच्यामध्ये आपली अधिक जागृती होत आहे. म्हणजे आपलं अज्ञान जे सुषुप्ती म्हणतो ती निद्रा, अज्ञानरूपी निद्रा भंग होत आहे. स्वप्नासारख्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पनाही राहिल्या नाही. आपल्याला मी ब्रह्म आहे याचीच जागृती होत आहे. देह मी नाही असं दिवसेंदिवस वाटत आहे. त्याच्याविषयीचे संशय आणि विपरीत भावना याचा हळूहळू निराश होत आहे. असं जर वाटत असेल तर आपला परमार्थाचा मार्ग जो निवडलेला आहे तर आता तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही. या ठिकाणी संत गेले जया ठाया देवराया पाववी अशीच आपण प्रार्थना करतो. किंवा मार्ग दावनी गेल्या आधी दयानिधी संतते हीच आपली प्रार्थना आहे. ते याच्यामध्ये लोकांनी आपल्याला काय समजतात यापेक्षा आपण आपल्याला काय समजतो याच्यावर अवलंबून आहे. ही गोष्ट स्वसंवेद्य आहे, ज्याची त्याला कळणारी आहे. इतरांनी त्याचं परीक्षण करून सांगण्याने काही फार फायदा होणार नाही. या ठिकाणी लोकमान्यता मिळाली म्हणजे काही मनुष्याचा पुरुषार्थ सिद्ध झाला असं नाही. या ठिकाणी जगमान्यतेपेक्षा आपल्याला देवमान्यता किंवा संत मान्यता आणि आपला जो अनुभव आहे त्या अनुभवाचं जे काही प्रकटीकरण आहे ते जर आपल्या अंतःकरणात व्हायला लागलं तर आपल्याला असं समजावं की देवाची कृपा आहे, संतांची कृपा आहे, शास्त्राची कृपा आहे आणि आपण आपलीच पाठ थोपटावी कारण आपल्या अंतःकरणाची आपल्यावर कृपा झाली. आज जोपर्यंत झाली नाही तोपर्यंत आपण जन्मजन्मांतरामध्ये विषय सुखातच रमलेलो असावं. ऐक ना, ज्या अर्थी आपल्याला जन्म आला त्या अर्थी मागच्या जन्मात आपल्याला आत्मज्ञान झालं नाही, परंतु आपलं पुण्य आहे म्हणून आत्मज्ञानाचं वातावरण या ठिकाणी भगवान परमात्म्याने आपल्याला केलेलं आहे. तर आता याची देही याची डोळा, आपल्याला काही जरी झालं तर देहमोहा पातयामी कार्यमोहा साधयामी. माझा देह पडेल पण आता मी जो हा मार्ग निवडलेला आहे यापासून च्युत होणार नाही. याच्यापासून मेरू पर्वतापेक्षाही दुःखाचे डोंगर कोसळले तरी मी हा आत्मज्ञान प्राप्तीचा जो मार्ग निवडलेला आहे त्या मार्गापासून मी च्युत होणार नाही. कारण मला जे माझी आतली मागणी आहे ती मुळात विषय सुखाची नाही, ती ब्रह्मसुखाचीच आहे. मला विषय भोगाने मी तृप्त व्हावं असं सामान्य लोकांचं चालू आहे की ते लोक सांगतात की का बरं तू लग्न कर असं का म्हणतात आईवडील आपल्याला, तर मग ते केलं पाहिजे. त्याचं कारण काय? त्यांना विचारलं का म्हणून तुम्ही सांगता की आम्हाला लग्न करण्याला? आईवडिलांना विचारलं तर काय, मायबाप जे आहे तर त्या मायबापे पिंड पाळीला माया, त्या काय जन्ममरण जाया संत संग. आईबापाने आपल्या फक्त ह्या पिंडाचं पालन केलेलं आहे. माताला आपलं हित व्हावं असं वाटतं पण हित कशात आहे ते कळत नाही. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये संतांनी सांगून ठेवलं, मायबापे जरी सर्पी नकी बोका त्यांच्या संगी सुखा न पवे बाळ. मायबापे सांभाळीती लोभा कारणे पाळीती. हे लोकांना रिटायर झाल्यावर मुलांनी हाकलून दिल्यावर लक्षात येतं, आहे की नाही? परंतु आपल्याला लवकरच लक्षात आलेलं आहे, जोवरी चाले मोठा धंदा तोवरी म्हणे बहीण म्हणे दादा. आणि संपूर्ण गेल्यानंतर कोणी विचारत नाही. मग तेव्हा विचारत नसतील तर आपण आपला आनंद मरेपर्यंत घेऊ. शरीरामध्ये जेव्हा विकलांगता येईल किंवा आपल्याला प्रतिकूल परिस्थिती येईल ती येते का नाही याचाही निश्चय नाही. आता आपला आनंद घ्यावा. आपला आपण आता याची देह याची डोळा आपल्या स्वस्वरूपाचं दर्शन करावं यासाठी माऊलींनी ही वृत्ती आपली अखंडित आत्तापर्यंत ठेवली. आणि विषयामध्ये सुख आहे ही धारणा आपली नाही. पण आता इथं आल्यानंतरही थोडीसं मनात काहीतरी माणसाच्या राहतं. जसं लसूणही एखाद्या भांड्यात ठेवला आणि तो काढून बाजूला टाकला तर त्या भांड्याला थोडा वास राहतो की नाही, आहे की नाही, राहतो की नाही? तसं जरी आपण सर्व संघ परित्याग केला असला तरी मनात काहीतरी, त्याला शंकेचं गदळ म्हणतात किंवा शंकेचं मालिन्य, शंकारूप मालिन्य थोडं राहतं. तेव्हा आता इथं आल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला विचारसागर समोर दिला. ह्या ज्या काही शंका साधारणपणे मानवाच्या मनात येतात, जिज्ञासूच्या मनात येतात, त्या शंका या ठिकाणी त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपाने जणू काही आपल्या शंका पण तिथं पूर्व पक्षाच्या रूपाने मांडल्या आणि सिद्धांत पक्षाच्या रूपाने त्याचं खंडन केलं. आणि आपल्याला त्याविषयीचा जो भ्रम आहे तो भ्रम घालावा म्हणून हे ग्रंथकर्ते या ठिकाणी प्रवृत्त झालेले आहेत. त्याच्यामध्ये हा जो अनुबंध चतुष्टय सांगितला तोच अनुबंध चतुष्टयाचा विस्तार, त्याच अनुबंध चतुष्टयाचा विस्तार आता दुसऱ्या अध्यायामध्ये, दुसऱ्या प्रकरणामध्ये किंवा
तरंगामध्ये या ठिकाणी करीत आहेत. त्यापैकी स्तुना निखंडन न्याय काल सांगितला की हलवणी खुंट आधी करावा बळकट, या न्यायाने अजूनही काही शंका राहतील तर त्या शंकेचं पूर्णपणे निरसन करण्याचा प्रयत्न या द्वितीय तरंगामध्ये केलेला आहे. त्यापैकी अनुबंध चतुष्टयामध्ये अधिकारी सांगितलेला आहे, परंतु ह्या अधिकारीच ह्या ग्रंथाचा कोणी नाही, त्यामुळं हा ग्रंथ निष्फल आहे असं सांगितलं. आपल्याला कदाचित असं वाटेल की या ग्रंथाचा कोणी अधिकारी नाहीत, अशा प्रकाराने ऐकल्यानंतर आपल्याला वाटतं की मग झोप घ्यायला काय हरकत नाही, पण तसं नाही. तर त्याच्यामध्ये ते सांगतात की अधिकारी का नाही, तर लोकांना दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती हे जे दोन अंश मोक्षाचे आहेत, त्या दोन्ही अंशाची कोणाला इच्छा नाही. लोकांना विषय सुखाची इच्छा आहे, परमानंद म्हणून कोणी असावं असं वाटत नाही. दुःखाच्या आत्यंतिक निवृत्तीची इच्छा आहे असं नाही. तर त्यांना काय आहे की त्रिविध तापाची निवृत्ती व्हावी एवढंच वाटतं. ते कोणते, तर त्रिविध ताप आहेत, आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक. बरं, त्यांच्या निवृत्ती व्हावी वाटतं आणि त्याच्या निवृत्तीची साधनही उपलब्ध आहेत. आध्यात्मिक तापाच्या दुःखाच्या निवृत्तीसाठी ज्याच्यामध्ये कोणत्या शीत उष्ण, बरोबर ना की नाही, ज्याच्यामध्ये तुम्हाला शारीरिक आणि मानसिक रोग याचा समावेश होतो, त्याच्यासाठी निवृत्तीसाठी दुसरी औषधादी वगैरे साधनं आहेत. आधिभौतिक जे व्याघ्र, सर्प, चोर इत्यादीपासून दुःख होतं ते टाळण्यासाठी तुमच्याजवळ आधिभौतिक दुःखाच्या निवृत्तीसाठी साधनं आहेत, भाले, भरची इत्यादी. आधिदैविक दुःख जे आहेत की त्या ठिकाणी अचानक होणारा भूकंप किंवा अतिवृष्टी, अनावृष्टी, भूत, पिशाच, प्रेत योनीपासून होणारं दुःख, त्यासाठी मंत्रतंत्रादी आहेत. लोकांना दुःखाची आत्यंतिक निवृत्ती अपेक्षित नाही, परंतु लोकांना विचारलं तर काय पाहिजे, विषय सुख पाहिजे. आणि सगळे लोक जरी पाहिलं बहुसंख्येने तरी ते लोक काय विषयातच सुख आहे असं मानून जी परंपरा पडलेली आहे, त्या परंपरेने पडिली हे रूढी जगा परिचार चालविती व्यवहार सत्य म्हणून, हे सगळं स्वप्नात चाललंय असं लोकांना वाटत नाही, हे सर्व सत्यच आहे. अशा प्रकारचा त्यांचा जो भ्रम आहे त्या भ्रमाचंच पोषण केलं जातं. आणि ते पोषण करताना आपल्याला इतर जे लोक आहेत त्या लोकप्रामाण्यालाच अनुसरून हा सगळा व्यवहार सत्य आहे अशा प्रकारची धारणा जीव करतात. आणि कारण नसताना नसत्या छंदे जग विनोदे विवळ, तसे कारण नसताना हे जग दुःख भोगत आहे. परंतु याचं लोकांना जागृती द्यावी म्हणून संतांचा अवतार आहे. जगजोगी जाग जाग बोलती, जागता जगदेव राखा काही भाव, अशा प्रकाराने त्याला हे संत काय करतात, काय वासुदेव करीतो फेरा, वाडियात बाहेर दारा, कोणी काहीतरी दान पुण्य करा, जाब नेदाल तरी जातो माघारागा. अशा प्रकारचं तुकाराम महाराज जसं म्हणतात तसं संत आपल्या दाराशी, आपल्या हृदयाच्या दाराशी येऊन आपल्याला जागृती करतात. आणि त्याच्यामध्ये ह्या ज्या धारणा आहेत या सगळ्या लोकांच्या चुकीच्या धारणा आहेत. तेव्हा वास्तव काय आहे, खरं काय आहे, खरं कल्याणाचं साधन काय आहे ते सांगण्यासाठी निश्चलदासांनी या ठिकाणी हा पूर्वपक्ष सांगितला. परंतु हा जो पूर्वपक्ष आहे हा बरोबर नाही. या ठिकाणी ते म्हणतात विषय सुखाची इच्छा आहे, त्यामुळे सगळे लोक विषय प्राप्तीचे साधनं करतात. आता काही लोक करत नाहीत, परंतु ते इथं जरी त्या ठिकाणी त्यांनी विषय सुखाचा त्याग केला तरी त्यांना असं माहीत आहे की यानंतर मृत्यूच्या नंतर आपण जेव्हा स्वर्गाधिकामध्ये जाऊ त्यावेळेला आपल्याला तिथं अमृताचं प्राशन करायला मिळेल. तिथं आपल्याला दिव्य असणारे भोग आहेत. आणि इहलोकात जे आहेत, इहलोकातले विषय भोग असले तरी ते अतिसामान्य आहेत. कारण त्या ठिकाणी ज्या शरीराने उपभोग घ्यायचा ते शरीरच मुळात कसं आहे, ते रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, मल, मूत्र, घाम यांनी बनलेलं आहे. आणि ते शरीर विटाळाचे आळे. मग त्याला थोडं जर आपण त्रास दिला, पण मृत्यूनंतर जर वेदाने सांगितल्याप्रमाणे आपण कर्म किंवा उपासना केली असेल तर आपल्याला ह्या दिव्य लोकात स्वर्गात स्थान मिळेल याच्यासाठी. पण स्वर्गात तरी काय आहे, दिव्य असलं तरी विषय सुखच आहे.
आणि इथं सामान्य रूपाने असलं तरी विषय सुखच आहे. म्हणून याचा अर्थ काय झाला की त्यांच्या दृष्टीनं स्वर्गापेक्षा पुन्हा जन्माभावरूप मोक्ष ही कल्पना त्यांच्या मनाला मनी मानसी स्पर्शसुद्धा अजून केलेली नाही. मग ब्रह्मप्राप्तिरूप अंशाची कोणाला इच्छा आहे का? कारणासह जगन्निवृत्तीची इच्छा आहे का? नाही. लोकांना इच्छा कशाची आहे? विषय सुखाची इच्छा आहे. मला वाटतं 5 मिनिटात मी एवढा परिच्छेद पूर्ण करतो, चालेल ना? कारण आता तुम्हाला हे 2 तर चांगले कळलेलेच आहे. आता दुसरे असे की सर्व पुरुषांना विषय सुखाची इच्छा आहे. त्यांनी सांगितलं सुख ब्रह्मसुख कोणाला पाहिजे? नाही. सुख कोणतं पाहिजे? विषयाचं सुख पाहिजे. विषयाचं सुख म्हणजे कोणकोणते, कसं आहे, त्याचं काय स्वरूप आहे की नाही, असं तुम्ही विचाराल तर सांगतात कोणास पुत्र, कोणास धन, कोणास स्त्री, कोणास ऐश्वर्य, कोणास प्रतिष्ठा, कोणास कीर्ती इत्यादी विषयांची इच्छा असते व त्या विषय प्राप्तीकरता आजन्म कष्ट शोषित असतात. विषय सुखाची इच्छा आहे. सांगा ना उदाहरण, सगळ्यांनाच विषय सुख. अहो पुत्र पाहिजे तरी विषय सुखच आहे, प्रतिष्ठा पाहिजे तरी, पत्नी पाहिजे तरी, धन पाहिजे, ऐश्वर्य पाहिजे, ते सगळं विषयाच्याच आत येतं की नाही? सर्व विषयाच्याच अंतर्गत येतं की नाही? मग सर्व लोकांना विषय सुखाची इच्छा आहे की नाही? आहे. या आता बरं लोक जर समजा त्या लोकांना धनामध्ये दुःख आहे असं माहीत असतं, बरोबर ना, असं ज्ञान असतं, तर कोणीतरी विषय सुखाकडे प्रवृत्त झालं असतं का? लहान मुलगा जर कधी चुकून विस्तवाला हात लागला तर तो त्याचा हात पोळतो, तो पण आयुष्यात कधी त्याला हात लावित नाही. तसं विषय सुख हे दुःख आहे असं जर असतं तर कोणी त्या विषयाच्या नादी लागलं असतं का? विषयात सुख नाही, विषयात काय आहे? दुःख आहे. बरं तुकाराम महाराजांनी खूप किती जरी सांगितलं सर्व सुखाची आशा जन्म गेला आणि क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझा, असं म्हणले. संसार दुःख मुळं चौकडे इंगळ. अहो मला त्याचा अनुभव आहे. ते लोक काय म्हणतील, आता लोकशाही आहे, बहुमताला प्राधान्य आहे. तुम्ही जरी म्हणले ना बहुत जाचलो संसारे, मायामोह जाळाच्या विखारे, असं तुम्ही म्हटले, म्हणून रुसलो संसारा, सर्प हा विखार पांढरा. जर असं जर तुकाराम महाराजांचं म्हणून तुमचं आम्ही मान्य केलं असतं, पण बहुमताचं युग आहे की नाही? जर सगळ्यात साधा विचार आहे की जर तुम्ही म्हणता सर्प हा विखार पांढरा, तर पांढऱ्या सर्पाच्यासारखं त्याचं विष असतं तर कोणी ह्या संसाराला शिवलं तरी असतं का? बरं एकटे तुकाराम महाराज आहेत की नाही? एकटे तेच आहेत. बाकीचे सगळे काय म्हणतात? संसार हा काय दुःखमुळं का सुखमुळं आहे की नाही? म्हणून तर सगळे लोक त्याच्याकडे प्रवृत्त होतात की नाही? म्हणून ते म्हणतात जर लोकांनी एवढे कष्ट केले असते का? जर सर्व सुखाची आशा जन्म गेला, जर सर्व सुखाच्या आशेतच जन्म जातो सुख प्राप्तच होत नाही तर कोणी केलं असतं का? याचा अर्थ आहेच. बरं तुकाराम महाराजांचंच एक प्रमाण आहे. ते म्हणतात सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढं का दुःख असे ना, पण थोडं तरी सुख आहे असं तुम्हीच म्हणता ना, आहे का नाही? असं लोक तुकाराम महाराजांना म्हणतील, आहे की नाही? आता हे झालं, आत्तापर्यंत आपल्या लक्षात आलं ना सुख जे आहे, तर ते सुख नसतं तर लोक विषय सुखाच्या पाठीमागे लागले असते का? हे जाऊ द्या. अजून पुढं सांगतात विषय सुख हा काय कोणीही झाले तरी या लोकच्या आपलं अशा पण ते काही लोक जे असतात ते त्यासाठी काय करतात? तपादिकांचे ठाई प्रवृत्त होऊन फार कष्ट सहन करतात. तप वगैरे करताना काही कष्ट नाहीत का त्यांना? दुःख नाही का? पण ते लोक दुःख सहन करतात की नाही? पण ते म्हणतात इथं दुःख करा होतं यज्ञाधिकांचं म्हणजे संपत्ती खर्च करा, त्याच्या ठिकाणी ते धुरामध्ये सगळे डोळे नाक तोंड भरून जातात, तर त्याच्यापेक्षा हे आपल्याला नकोच. पण काही लोक असे आहेत की म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. अहो इथं आपण 100 रुपये खर्च करू पण तिथं आपल्याला अनंतपटीचं सुख स्वर्गात मिळणार आहे. मग करा ना यज्ञामध्ये खर्च, आहे की नाही? दान करा ना. किती इथं 100 रुपये दान केलं की ते व्याजात सकट चक्रव्याडात सकट तिथं मिळतं. बरं तिथं मिळतं म्हणजे असं सुख नाही मिळत तिथं. हे सुख कसं आहे? आता रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा मल मूत्र भरलेलं शरीर आणि त्या शरीराशी संबंधित विषय सुख ह्या मृत्यू लोकावर आहे. पण स्वर्गातलं वर्णन काय आहे? स्वर्गातलं वर्णन काय आहे? अमृता काय ऐरावता सारिके वाहन आणि राजधानी भवन अमरावती असं तिथं आहे. आणि त्या ठिकाणी ते काय
कल्पवृक्षाची उद्यानं त्या ठिकाणी आहेत, चिंतामणीच्या सडका त्या ठिकाणी, रस्ते आहेत. असं सुख मिळावं की नाही. तहान लागलं तरी अमृत, भूक लागलं तरी अमृत, आहे की नाही. का ते काय बिस्लरी आहे का तिथं, आहे की अमृत प्यायचे, हे इथलं दूध नाही, अमृतच आहे सर्व. म्हणून काही लोक काय करतात, कोणीही झाले परलोकातील विषय सुखाच्या इच्छे करतात, प्रवृत्त असतात. काही लोक कष्ट करतात. आता आपण एकादशीचं व्रत करतो. एकादशीचं व्रत कशासाठी? निराहार करायचं, कोणी निर्जला करतं, कोणी फळाहारी राहतं. तर हे का इथं कष्ट सहन करतात की नाही, त्यांना माहिती आहे की नाही दुःख. मग ह्या दुःखाच्या निवृत्ती करण्याची इच्छा करतात का दुःख ओढून घेतात? दुःख ओढून घेतात. मग आता हे लोकांना मानलं पाहिजे. काय मानलं पाहिजे? ते इथं उपवास केला का एकादशीला तिथं मंगल राजासारखं आपल्याला ऐश्वर्य वैकुंठात मिळणार आहे म्हणून ते लोक करतात. म्हणजे तिथं काय होतं म्हणे, आज तिथंच आलं तसंच की तिथं काय नाही, सगळ्या प्रकारचं ऐश्वर्य आहे आणि ते ऐश्वर्य बघायला कुठं मिळेल आपल्याला? वैकुंठात, इंद्रलोकात, चंद्रलोकात मिळेल. म्हणून त्यांनी इथं विषयांचा त्याग केला की नाही? या लोकातल्या केला, पण इच्छा गेली का त्यांची? परलोकातल्या विषय सुखच वाटतं. इथं तरी काय आहे? विषय सुख. आणि तिथे असलं तरी विषय सुख, आहे की नाही. एक इथं स्वर्गातलं असेल ते सुद्धा नश्वरच आहे की नाही, पुण्य संपल्यावर यावंच लागतंय. आणि इथलं असलं तरी काय आहे? नश्वरच आहे. त्यामुळं लोकांना परलोकातल्या सुखाची इच्छा करतात. मग तुम्ही म्हणणार का तिथं तरी ह्या लोकांनी केला का नाही त्याग विषय सुखाचा? त्याग इथं त्याग केल्यासारखा दिसतो, पण त्यांना काय उलट जास्त लोभ आहे की नाही. वरचं विषय सुख अनंत काळ निर्वेदपणे देवलोकात भोगायला मिळतं. म्हणून म्हणतात की जे कोणी तपादिकाच्या ठायी प्रवृत्त होऊन फार कष्ट सहन करतात असे आपण पाहतो. आपल्याला वाटतं हे मात्र मोक्षासाठी करतात, पण त्याच्यासाठी करत नाही. ते सुद्धा परलोकातील विषय सुखाच्या इच्छे करतात, प्रवृत्त असतात. त्यांना सुद्धा परलोकातलंच विषय सुख प्राप्त करायचं आहे. कोणीही झाले तरी या लोकच्या किंवा परलोकच्या विषय सुखाची इच्छा करतात. कोणी असू द्या, या लोकातलं किंवा परलोकातलं विषय सुखच इच्छितात. विषय सुख तर मोक्षात नाही. विषय सुख मोक्षात आहे का? नाही. जगात कोणीही विषय सुखाची इच्छा करत नाही का? सर्वच विषय सुखाची इच्छा करतात. कोणीही मोक्षाची इच्छा करत नाही का? सर्वच मुमुक्ष आहेत. कोणीही विषय सुखाची मोक्षाची इच्छा करीत नाही आणि सर्व लोक विषय सुखाची इच्छा करतात. मग आता सांगा, याच्यात मुमुक्षु कोणाला म्हणतात? मोक्षाची इच्छा असते त्याला मुमुक्षु म्हणतात. जगात कोणी मुमुक्ष आहे का? नाही. मग जगात कोणा मुमुक्ष असेल तरच तो मोक्ष सुखाची इच्छा करेल ना. आणि तुमच्या ग्रंथापासून काय मिळतो? मोक्ष. आणि त्या मोक्षाचं सुख कोणालाच अपेक्षित नाही. कारणासह जगनिवृत्ती अपेक्षित नाही का? ब्रह्मप्राप्ती अपेक्षित नाही? दोन्ही नाही. तुम्हाला नाही विचारलं. मागचे जास्त बोलले की जास्त आनंद होतो सगळ्यांना, कारण ते खरे म्हणजे त्याचं आकलन करत असतात. एवढ्या इतका अंतर असूनही ते टेबलवर बसलेले असतात, आहे की नाही. तर त्यामुळं त्यांनी उत्तर द्यायचं. सांगा, कारणासह जगनिवृत्तीची इच्छा जगात कोणाला आहे? कोणालाच नाही. ब्रह्मप्राप्तीची इच्छा कोणाला आहे? जगात मुमुक्षी किती आहेत? फार काय त्याला म्हणतात, मनुष्यानाम सहस्रेषु सुद्धा नाही, हजारामध्ये. पूर्वपक्ष म्हणतो कोणालाच इच्छा नाही. मग आता सांगा, जिथं विषय सुख मोक्षात नाही, मग त्याच्या ठिकाणी मुमुक्षुता कशी असेल? विषय सुखच जर मोक्षात विषय सुख आहे का? नाही. आणि लोकांना इच्छा कशाची? मग कोणी ह्या ग्रंथामध्ये प्रयुक्त होईल. हा ग्रंथ काय देतो? मोक्ष. मग त्या मोक्षाची इच्छा कोणाला नाही, तर ह्या ग्रंथामध्ये त्यांची प्रवृत्ती होईल का? नाही. बरं, मोक्षाची नसू द्या, कारणासह जगनिवृत्तीची इच्छा तर सगळ्यांना असेल का? ती कोणालाच नाही का? मग जगात कोणी मुमुक्षूच नाही. आणि हे ठरल्यावर ग्रंथ सफल होईल का निष्फल होईल? आहे की नाही? का झालाच? अजून नका म्हणू तसं, आहे नाही. अजून बघावं लागेल पुढं काय आहे की नाही. याकरिता मोक्षाची कोणीही पुरुष इच्छा करीत नाही. मग मोक्षाची जर कोणालाच इच्छा नाही आणि तुम्ही नुसतं मोक्षाची इच्छा असल्यावर मोक्ष होतो, तर त्याच्या ठिकाणी काय अधिकार लागतो का? मुमुक्षुत्व असल्यावर मोक्ष होतो असं तर काही नाही ना. काय लागतं अजून त्याला? खूप काय लागतं, आहे की नाही. विवेकही लागतो, वैराग्य लागतं, समाधी षटकही लागतं, आणि मग मुमुक्षुत्व लागतं. आणि मुमुक्षूच कोणी नाही. मग मुमुक्षूच नाही म्हणजे वैराग्य शमदम उपरती ही कोणाच्याच ठिकाणी असणे शक्य नाही. तुम्ही पायाला भवरा बांधून सगळ्या लोकापासून तर स्वर्गापर्यंत फिरले तरी तुम्हाला मोक्षाचा इच्छा कोणी दिसेल का? कोणी दिसणार
नाही. म्हणून जर मोक्षाची इच्छा नाही तर त्या मोक्षप्राप्तीसाठी लागणाऱ्या अधिकाऱ्याला शम दम मिळावे, इंद्रिय निग्रह करावा, मनोनिग्रह करावा, वैराग्य बांधवावं, श्रद्धा ठेवावी, एकाग्र चित्त करावं, शीतउष्ण तितिक्षा सहन करावी, असं कोणाला वाटेल का? कोणालाही वाटणार नाही. म्हणून साधन चतुष्टय संपन्न जो या ग्रंथाचा अधिकारी आहे, तुमच्या ग्रंथाचा अधिकारी काय? नुसता मुमुक्षू नाही तर साधन चतुष्टय संपन्न. मोक्षाची इच्छा नाही तर कोणी साधनं गोळा करील का? मग जगात कोणी साधन चतुष्टय संपन्न सापडेल का? नाही. तसा अधिकारी असणे संभवनीय नाही. म्हणूनही हा ग्रंथ व्यर्थ आहे. म्हणून हा ग्रंथ काय आहे? व्यर्थ आहे. आता मला माहीत आहे की आता तुम्हाला करमणार नाही, तुम्हाला सारखी जिज्ञासा झाली, मग याचं काय पुढं उत्तर आहे की नाही? पण आपल्याला असं वाटतंय की या ठिकाणी हे दोन्ही जरी असले तरी खरी जीवाची मागणी ह्या उपायाने त्रिवेद तापाची शांती करावी ही नाहीच आहे. जीवाची मागणी जी आहे ती या ठिकाणी त्याचाच अर्थ असा आहे की त्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी असं त्यांच्या मनात आहे. कोणाला कधी वाटतं का एवढ्या काळापर्यंत दुःख असलं तरी चालेल का? मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीवे. आता न प्रार्थिता ते येतं पण त्याला यावं असं कधीच वाटत नाही. आणि सुख जे आहे तर जसं मनुष्य गोड खाऊन कंटाळल्यावर कधीतरी त्याला वाटतं की आज थोडं आंबट खावं, तिखट खावं, असा सुखाचा कंटाळा आला असं कोणी मनुष्य आहे का जगामध्ये? कुठंच नाही. आजकालचं जे मनोविज्ञान आहे त्याच्यामध्ये हा आईन्स्टाईनचा सिद्धांत आहे. त्या सिद्धांतामध्ये तो आईन्स्टाईन सांगतो की जगामध्ये सुखाचा त्याचं एक हे E=mc² असं त्याचं एक गणिताचं सूत्र आहे किंवा संशोधनाचं सूत्र आहे. तर त्याचा अर्थ असा आहे की जीवनात येणाऱ्या सुखाचा जे एक युगभर सुख भोगलं ना माणसाने तर एका क्षणासारखं वाटतं. आणि दुःख जर का आलं तर त्याच्यामधला एक क्षण हा युगासारखा वाटतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे की मनुष्याला सुख नको असं कधीच वाटत नाही आणि दुःख पाहिजे असं कधीच वाटत नाही. म्हणजे दुःखाची निवृत्ती व्हावी असंही वाटतं, परमानंदाची प्राप्ती व्हावी असंही वाटतं. आणि त्याचंच नाव काय आहे? दुःखाची लयरूप निवृत्ती व्हावी का आत्यंतिक निवृत्ती व्हावी वाटतं. मग एक अंश जो आहे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती हा मोक्षाचा अंश पाहिजे का नाही? किती लोकांना पाहिजे? किती लोकांना पाहिजे? किती लोकांना पाहिजे? सगळ्यांना पाहिजे आहे की नाही? आणि मला परमानंद प्राप्त व्हावा असं कोणाला पाहिजे? मला परमानंदच प्राप्त व्हावा, दुःख संबंध रहितच सुख मला मिळावं असं ज्यांना वाटत नाही त्यांनी इथल्यापैकी हात वर करा बरं. कोणालाच वाटत नाही. ही जर तुमची आमची स्थिती आहे तर सर्व लोकांची ही ती स्थिती आहे की नाही? म्हणून खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर परमानंद मोक्षाचे अधिकारी आपलं मोक्षाचे इच्छुक कोण आहे? मुमुक्षु कोण आहे जगामध्ये? सगळे मुमुक्षु आहे की नाही? सगळे अमिबापासून तर हिरण्यगर्भापर्यंत. हिरण्यगर्भ हा सुद्धा मोठा जीवच आहे की नाही? म्हणून सगळ्यांना इच्छा आहे. त्यामुळे मोक्ष लोकांचं काय असू दे, आपल्याला मोक्ष पाहिजे का? मोक्षच पाहिजे. दुसरा काय उद्देश आहे का आपला? आहे की नाही? आणि त्याच्यासाठी तर आपण झोप आली तरी पुन्हा कसंही करून त्याला बाजूलाच करतो आहे. कारण का? तर आपल्याला मोक्षाची इच्छा आहे की नाही? आता काही न तरी झोप येते त्याचं कारण त्यांनी हे ऐकलं नाही आहे की नाही? म्हणून त्यांच्या लक्षात आलं नाही तर आता सांगतात की अशा प्रकारचे मुमुक्षु सगळे आहेत की नाही? मग सगळ्यांना विषय सुखाची इच्छा आहे. विषयापासूनच सुख झालं पाहिजे का फक्त सुख झालं पाहिजे का हीच इच्छा आहे आपली? आहे की नाही? त्याचा अनुभव कुठे आहे हे जर कोणी सांगत असेल किंवा आम्हाला विषय सुख जे आहे ते आम्हाला विषय सुखच पाहिजे असं नाही, आम्हाला सुखच पाहिजे. खरं का? बरोबर आहे की नाही मी बोलतो आहे? याचं तुम्हाला आम्हाला दररोज अनुभव आहे किंवा विषय तर नाही आणि खुशाल सुख होतं आहे असं. त्यामुळं आम्हाला असं वाटतं की सुख हे विषयातच आहे असं नाही. विषया वाचून एक सुख असू शकतं आणि ह्या सुखाची अनुभूती आम्हाला आहे असं एक शब्द कोणी जर सांगत असेल तर हात वर करा. का विषय नसले तरी आम्ही सुखी असतो, विषय तर नाहीत आणि आम्ही सुखी असतो असं जी स्थिती आहे ती स्थिती सांगणारं कोणी हात वर करा. 1 2 3 4 5. दुसऱ्या वर्षाचं कोण आहे त्यांनी फक्त हात वर करा. दुसऱ्या वर्षाला जे शिकत असतील त्यांनी हात वर करा. सांगा महाराज. सुषुप्ती हे बरोबर आहे का म्हणतात? हे बोलतात हे बरोबर आहे का? सुषुप्ती अवस्था म्हणजे निद्रा, झोप, बरोबर आहे ना? दोघांना 50-50 रुपये.
तर या ठिकाणी घेऊन जाताना पण नाही तर ते काल परवा एकदा विचारलं त्यांनी, ते म्हटले की तुम्ही दररोज म्हणता, देता का कधी कोणाला म्हणजे तर अगदी बरोबर आहे. झोपेत विषय आहेत का? नाही. आणि तरी सुख आहे का? नाही. हा सुख आहे. कशावरून? तेव्हा कळतं का विषय नाही पण मी सुखी, कळतं का? नाही. मग कशावरून तुम्ही म्हणता की सुख होतं? जागं झाल्यावर तुम्ही म्हणता ना मी आज सुखाने झोपलो होतो. ऐके नाही, ते डोळे झाकून ऐकतात नेहमी. मला वाटतं झोपले का जागे आहेत, पण याचा अर्थ ते जागसूद राहून ऐकतात. ऐके नाही, अगदी बरोबर आहे. छान आहे. ज्याला साथ तर त्याला साथ तर डोळे झाकू नये. पण हां नाही, ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती. काही लोकांना ते उलट सगळ्या इंद्रियांचा निरोध केल्यानंतर आपलं सगळं श्रवण इंद्रियाच्या ठिकाणी एकाग्र होता येतं. पण ही स्थिती अखंडानंद स्वामींनी सांगितलं की बहुतेकांना साधत नाही. ज्या कोणाला भाग्यवानाला एखाद्याला साधू पण शकते, नाही असं नाही. फक्त त्याची मान अशी नाही झाली पाहिजे, हां, किंवा असं नाही झालं पाहिजे. असं झालं का मग तो झोपलेलाच आहे. त्याची खून पण त्यांनी सांगितली, अखंडानंद स्वामींनी त्याची खून पण सांगितली. जर त्याचं मान पडत असेल आणि तो जरी किती म्हटला मी जागा नाही, फार तर अर्धवट झोपलेला आहे की ज्या स्थितीचा श्रवणामध्ये काहीच उपयोग नाही, आहे की नाही. म्हणून ते पण सावध राहिलं पाहिजे. असो, आता हा पूर्वपक्ष झाला आणि त्याचं साधारणपणाने जे काही सिद्धी आहे त्याचा आपण आपल्या पातळीवर विचार केला, आहे की नाही. आता ग्रंथकर्ते त्याचं एका एका शंकेचं कसं निरसन करतात ते आपण पाहू. ठीक आहे ना, वाचू. सिद्धांत मताने अधिकार्याचा संभव. आता पूर्वपक्षाच्या मताने अधिकार्याचा असंभव आणि सिद्धांत काय सांगतो? सिद्धांत पक्षाने अधिकार्याचा संभव हा विषय. आता प्रथम मुद्दा होता, त्याचं खंडन करतात. मूळ अज्ञानासहित जगन्निवृत्ती वाचून त्रिविध दुःख नाश होणे शक्यच नाही. आणि ज्या अर्थी सर्व लोकांना सर्व दुःख नाशाची इच्छा आहे त्या अर्थी कारणासहित जगन्निवृत्तीची इच्छा सर्वांना होते असे मानणे भाग आहे. आता तो काय म्हणत होता? त्रिविध तापाच्या निवृत्तीचीच लोकांना इच्छा आहे, कारणासहित जगन्निवृत्तीची इच्छा नाही असं पूर्वपक्षाने सांगितलं होतं. ज्या अर्थी लोकांना त्रिविध दुःख नाशाची इच्छा आहे, पण त्रिविध दुःख नाश कधी असं, त्रिविध दुःखाचा नाश कधी कधी व्हावा आणि कधी कधी त्यांनी पाहुणचार घ्यायला येत जावं असं कधी वाटतं का? अतिथी रूपाने यावं याचाच अर्थ बरं त्याचं कारण बीजरूप तसंच ठेवावं. कधी कधी वाटलं तर बीजरूप जे कारण आहे दुःखाचं, अज्ञान कारण, ते ठेवावं आणि कार्याची फक्त निवृत्ती व्हावी असं वाटतं का? कारणासहित कार्याची निवृत्ती व्हावी असं सर्वच लोकांना वाटतं. आणि सर्व लोकांना काय वाटतं? सर्वच दुःखाचा नाश व्हावा, म्हणजे दुःखाची आत्यंतिक नाश व्हावा, आत्यंतिक निवृत्ती व्हावी अशी सर्व मानव मात्रांची तरी काय आहे? इच्छा आहे. खरं तर सर्वांची आहे, पण त्या योनीमध्ये पशु पक्षाच्या योनीमध्ये ब्रह्मज्ञान करून घेता येतं का? नाही. त्यांना ब्रह्मज्ञानाचा अधिकार नाही. अधिकार कोणाला आहे? फक्त मानवाला या ठिकाणी अधिकार आहे. आणि सगळ्या मानवांना वाटतं सर्व दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी. त्याचं कारणसुद्धा बीजसुद्धा असू नये. कारणासहित जगन्निवृत्ती हा अंश निश्चित या ठिकाणी जो आम्ही ग्रंथकर्त्यांनी अधिकारी सांगितला, असा कारणासहित जगन्निवृत्ती व्हावी असा अधिकारी जगात कोणी नाही का? सर्वच अधिकारी आहेत. अशी इच्छा कोणाला नाही का? सर्वांनाच इच्छा आहे. मग कारणासहित जगन्निवृत्तीची इच्छा कोणाला आहे? सर्वांना आहे. असं मानणं भाग आहे. दुसरा काही कारण हा अनुभव आहे का नाही सुषुप्तीचा? युक्तीनं सिद्ध होतं का नाही? युक्तीनं काय सिद्ध होतं की ज्या वेळेला मनुष्य दिवसभर जर एखाद्या माणसाला सांगितलं, बघा एखाद्या माणसाला सांगितलं की तू काय कर की जेवढ्या 2000च्या नोटा मोजशील तेवढे तुला, परंतु 15 दिवसात तू झोपायचं नाही. तो मनुष्य काय म्हणतो की ठीक आहे. पहिल्यांदा त्याला वाटतं मी 15 दिवस नाही झोपणार, काय एवढ्या 100 वर्षाच्या आयुष्यात काय 15 दिवस नाही झोपणार, पण कायमचं काम भागून जाईल ना, 7 पिढ्या माझ्या पुढच्या निहाल होतील. मग त्यांनी सांगितलं करतो. आता बघा तो किती दिवस करील? शेवटी त्याला झोप यायला लागली. त्यांनी सांगितलं फक्त 2 मिनिट वेळ द्या, मला 1 डुलका घेऊ द्या, मग तेवढं करेल. त्यांनी सांगितलं घेतलं तर तुझं परत घेऊन आणखी दंड वसूल करू.
आहे की नाही. तो म्हणतो तुझ्या रुपयांना आग लाव, मला झोपू दे. साधं आहे की नाही. मग साधं झोपेचं सुखसुद्धा काय आहे, त्या विषय सुखापेक्षा मनुष्य स्वतः अनुभवाने टाळतो की नाही. आणि जर पैशात सुख असतं तर माणूस झोपीस गेला नसता. तो एक शिफ्ट करील का तिन्ही शिफ्ट करील, तिन्ही शिफ्ट करील, कारण पैशात सुख आहे. पण तो म्हणतो काही लोकांना थोडंसं जर त्रास व्हायला लागला ना, ते म्हणतात नाईट शिफ्ट सोडून द्यायची, ते म्हणजे नोकरी सोडावं लागेल, सोडून देतो म्हणतात. आहे की नाही, आहे की नाही, असं आहे की नाही. ही युक्ती आहे की नाही. जर झोपेचं आपलं विषयात सुख असतं, रुपयात सुख असतं, तर माणसाने झोपेत गेला असता का. अनुभव पण आहे आणि युक्ती पण आहे, आहे की नाही. आणि या ठिकाणी वेदसुद्धा सांगतो की या ठिकाणी विषयात सुख नाही. द्वैताद्वै दुःखम भवती. द्वैतात तुम्हाला काय होतं, दुःख होतं. मग ही अनुभवाने सिद्ध होणारी गोष्ट आहे की नाही, युक्तीनं होणारी सिद्ध आहे की नाही, आणि श्रुतीप्रामाण्याने पण सिद्ध होणारी गोष्ट आहे. तर सर्वच लोकांना दुःखाच्या आत्यंतिक निवृत्तीची इच्छा आहे आणि परमानंद प्राप्तीची इच्छा आहे, अशी गोष्ट आहे की नाही. आता हीच गोष्ट आपल्याला ग्रंथकार सांगतात. मूळ अविद्येच्या नाशानेच सर्व दुःखे व दुःखाची कारणे रोगादी आणि रोगादिकांचा आश्रय शरीरादी या सर्वांचा नाश होईल. म्हणून सर्व पुरुषांना कारणासह वर्तमान जगन्निवृत्ती वाचून सर्व दुःख नाश होणे संभवनीय नाही. आता जर त्या म्हणतात ना की लोकांना लयरूप निवृत्ती वाटते का आत्यंतिक निवृत्ती व्हावी वाटते, आत्यंतिक निवृत्ती व्हावी वाटते. आता तुम्ही जे उपाय करता आध्यात्मिक अधिभौतिक आणि अधिदैविक दुःखाच्या निवृत्तीसाठी जे उपाय करता त्याने आत्यंतिक निवृत्ती होते का लयरूप निवृत्ती होते. लयरूप. समजा मला एक रोग झाला आणि मी औषधं घेतली आणि तो रोग बरा झाला, तर त्याची कोणती निवृत्ती झाली, कारण तो रोग पुन्हा होऊ शकतो, आहे की नाही. मग त्याची आत्यंतिक निवृत्ती होणार नाही. आणि आपली इच्छा कोणती आहे, आत्यंतिक निवृत्ती आहे. परंतु जोपर्यंत रोगाचं कारण असेल तर तो रोग जरी तुम्ही त्याला दबवला तरी तो पुन्हा डोकं काढू शकतो की नाही, आहे. म्हणून आमच्या आयुर्वेदमध्ये याच्यामध्ये ही जे आता आधुनिक वैद्यक आहे ते आजार दबवण्याचं कार्य करतात, आजार नष्ट करण्याचं कार्य करत नाही. आयुर्वेद हा वेदाचाच एक उपवेद असल्यामुळं त्यांनी त्याच्याविषयी गंभीर विचार करून ठेवलेला आहे. त्याला म्हणतात की हे जे मूळ रोग कोणत्या कारणाने झाला आहे, कारण तसंच ठेवायचं आणि कार्याचा वरवरचा इलाज करायचा. त्यांनी हा इलाज होईल का, नाही. कारण या शरीराला जाणारा रोग कशामुळं कोणत्या कारणामुळं झाला, त्या कारणाचा नाश केल्याशिवाय कार्याची निवृत्ती होईल का. म्हणून इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे की ते म्हणतात की हे जे ॲलोपॅथी आहे, आधुनिक जे वैद्यक आहे, त्या वैद्यकाचा उद्दिष्टच मूळ त्याचं धोरणच त्याची एक प्रकारची सरणीच विचारसरणी अशी आहे. कोणतंही समजा ताप आला, तापाची गोळी दिली की मनुष्याचा ताप थोड्याच वेळात उतरतो. त्याला खोकला येत असला, खोकल्याची औषध दिली का रात्रभर झोप नाही, त्याला थोडी झोप यायला लागते. औषध बंद झालं का पुन्हा. म्हणजे त्यांचा उद्देश काय आहे की या ठिकाणी सप्रेस द कॉज. कॉज म्हणजे कारण. फक्त कारण जे आहे ना त्या कारणाला काय करायचं, दबून टाकायचं, म्हणजे कार्यरूपाला येऊ द्यायचं नाही. आणि आयुर्वेदचं काय आहे, रूट आउट द कॉज, म्हणजे त्या कारणाचाच काय करायचा, नाश करायचा, म्हणजे कार्याची उत्पत्ती होणार नाही. तशा आता याचा अर्थ हा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये हा आयुर्वेदो आघवा याची मोहरा पांडवा जे जीवाकारणे करावा जीव घातो असं म्हणून त्या आयुर्वेदचं पण खंडन केलेलं आहे. पण कारण हे अध्यात्मापुढं आयुर्वेद असू नाही तर धनुर्वेद असू, पुराण असू नाही, त्याच्यामध्ये काही त्यांना महत्त्व नाही. याचा तो भौतिक विचार आहे. म्हणून या ठिकाणी असं आहे की जर कारणाचा नाश झाला नाही तर कार्य जे आहे ते कार्य पुन्हा कधीतरी डोकं काढीलच की नाही. म्हणून कारणाचा नाश झाला पाहिजे. म्हणून आपली इच्छासुद्धा काय आहे, कारणाची कार्य म्हणजे आपल्या जगतरूपी जे कार्य आहे त्याचं कारण असणारं अज्ञान, त्या कारणासहित जगन्निवृत्ती व्हावी असंच आपल्या सर्वांचा विचार आहे किंवा आपली मागणी आहे असं सांगतात. म्हणजे हे जर मूळ अविद्येचा नाश केला तर सर्व दुःख जातील की नाही. मूळ कारणच गेलं. बरं, कारण नाशात कार्य नाशा, कारणाचा नाश झाला की कार्याचाही नाश झाला. मग कार्याचा नाश झाला तर मग दुःख राहतील का, दुःखरूप कार्य राहील का, दुःखरूप कार्याची असणारी कारणं राहतील का, आणि ते दुःख ज्या शरीरात होतं ते शरीर राहील का, काहीच राहणार नाही. म्हणजे मूळ कारणाचा नाश झाला की कार्याचा नाश होणार.
आणि मग रोगाचं दुःख होईल का? नाही होणार. रोगाचंही दुःख होणार नाही, कारण मुळात शरीर रोग ज्या शरीराच्या आश्रयाने होतात तो आश्रयच नाश झाला आहे की नाही. ते शरीर ज्याच्या आश्रयामुळं होतं त्याचं कारण आहे माया, त्या मायेचाही नाश झाला. त्याचं मूळ कारण अज्ञान, त्या अज्ञानाचाही नाश झाला. म्हणजे आपल्याला नुसते वरवरचे उपाय करायचे नाही, इतर जे उपाय आहेत ना ते उपाय वरवरचे आहेत. स्वामी महाराजांनी ते सांगत असत की कुत्र्याचं शेपूट आहे, ते जर एखाद्या नळीत घातलं तर ते कायमचं सरळ राहतं का नळी काढल्यावर पुन्हा जागेवर येतं? तशी इतर जी कारणं आहेत ती त्या कुत्र्याच्या शेपटाला घातलेल्या नळीप्रमाणे आहे. हे काय आहे, कुत्र्याचं शेपूट सरळ केलं का प्रयत्न केला तरी पुन्हा वाकडं होत नाही. म्हणजे एकदा दुःखाची आत्यंतिक निवृत्ती झाली का तुम्ही म्हणले तरी ते दुःख तुमच्या पुढे येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात की दुःख ते कैचे नये स्वप्नाशी, रिद्धी सिद्धी झाल्या कामारी दाशी, त्याचे वर्मत्व आम्हापाशी, काय सुखे राहिलाशी प्रेमाची. अशा प्रकारचं हे वर्म आहे वेदांताचं की दुःखाची कारणासहित जगाची निवृत्ती ही सर्वांना अपेक्षित आहे. आणि मग ही जर ज्याला ज्याला अपेक्षित आहे तो पुरुष साधन चतुष्टयाचा अवलंब करील का? नाही करील. कारण का? ह्या अधिकाराशिवाय होत नाही. त्याच्या ठिकाणी नित्यानित्य विवेक, त्याच्या ठिकाणी वैराग्य आणि काय समाधी षटक आणि मुमुक्षुत्व याचा अवलंब करील का? नाही. मग तो याचा अधिकारी होईल का? नाही. ह्या ग्रंथाचा अधिकारी असणं संभवनीय आहे का असंभवनीय आहे? संभवनीय आहे. अशा प्रकाराने विचार सांगतात. म्हणून सर्व पुरुषांना कारणासह वर्तमान जगन्निवृत्ती वाचून सर्व दुःख नाश होणे संभवनीय नाही. या ठिकाणी जर तुम्हाला कारण तसंच ठेवलं आणि कार्यनाशाचा प्रयत्न केला तर कधीतरी ते दुःख निवृत्त होईल का? कालच आपण पाहिलं काय, जितकं जितकं वृक्ष आहे एखादा आणि त्याची मुळी तरी उदक घालीजे, मुळाला पाणी घातलं आणि मुळी तरी उदक घालीजे, वरी पालवी खुडीजे आणि मुळी तरी उदक घालीजे, आयशेनी कैशेनी नाशू उपजे तया निपजे ना का उपजे, हां कैशेनी नाशू निपजे तया वृक्षा. पुढं काय आहे तर तो उलट काय होतं, आडवेनी अंगे फाके असं. तो उदकाचे निबळे आवेशे आडवेनी अंगे फाके. तो काय होतो उलट आणखी पुष्ट होत जातो. तसं जर अज्ञान तसंच ठेवलं तर हा दुःख वाढत जाईल का कमी होईल? दुःखाचा विस्तार होईल. म्हणून त्याच्या कारणाचाच नाश केला पाहिजे, याच्यात शहाणपण आहे. म्हणून जर एखाद्याला वाटत असेल दुःख नाश करायचा तर कारणाचा नाश झाल्यावरून वाचून दुःखाचा नाश होईल का? होणार. तुम्ही एकदम काय बोलणं वेगाचं होत असलं तरी हात वर करा, त्याचा अर्थ सावकाश बोलणं. पुन्हा सांगा म्हटलं तर असं करा तरी सांगू. म्हणजे त्याच्यामध्ये सगळं लक्षात घेऊन एक एक शब्दाचा अर्थ लक्षात घ्यायचा. आता सांगतात काय, म्हणून सर्व पुरुषांना कारणासह वर्तमान जगन्निवृत्ती वाचून सर्व दुःख नाश होणे संभवनीय नाही. या जगन्निवृत्तीनं दुःखाचा नाश होईल का कारणासह जगन्निवृत्तीनं होईल का? दुसरा काय उपायच नाही. न अन्य हा पंथा विद्यते, दुसरा कोणताही मार्ग नाही. म्हणून तेनेची पंथे चालू जातात, त्याच मार्गाने चालायचं, डोकं चालवायचं नाही. औषधादी उपायाने सर्वांची रोगजन्य दुःख निवृत्ती होते असा अनुभव नाही. औषधी केली आणि त्या रोगापासून उत्पन्न झालेलं दुःख पूर्ण गेलं असा कोणाचाही अनुभव नाही. बरे ज्याची होते त्यास पुन्हा रोगजन्य दुःख होत नाही असेही नाही. बरं एखाद्या रोगाची निवृत्ती झाली तर आता त्याला पुन्हा त्या रोगजन्य दुःख होत नाही असं नाही, कारण कारण तसंच आहे, कारणाचा नाश झाला नाही. याचप्रमाणे आदिभौतिक व आदिदैविक दुःख नाशाचा प्रकार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जे म्हणता ना आदिभौतिक दुःख आदिदैविक दुःख, या सगळ्या दुःखांचा नाशाचा प्रकार तसाच आहे. म्हणजे काय तसाच आहे म्हणजे ते दुःख निवृत्त झालं तरी कायमचं निवृत्त होतं असं नाही. व्यावहारिक कोणत्याही उपायाने तिन्ही दुःखांचा अत्यंत नाश होत नाही असा सूक्ष्म विचार केला तर निश्चय होतो व्यावहारिक किती भौतिक नाश झाला असं कोणाचाही अनुभव नाही.
ज्याचा नाश झाल्यानंतर पुन्हा उत्पत्ती होत नाही त्या नाशास आत्यंतिक निवृत्ती म्हणावी. आत्यंतिक निवृत्ती कशाला म्हणतात की एखाद्या पदार्थाचा नाश झाला की तो पदार्थ पुन्हा कधीच उत्पन्न होत नाही, आहे की नाही. या ठिकाणी एक बीज आहे, ते बीज जोपर्यंत तुम्ही ह्या जमिनीमध्ये सुपीक जमिनीमध्ये पाण्याचं साह्य घेऊन लावणार तोपर्यंत ते त्या ठिकाणी अंकुर आल्याशिवाय बीजापासून वृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. पण जर तुम्ही बीजच भाजलं, तुकाराम महाराज म्हणतात ना, बीज भाजूनी केली लाही आम्हा जन्म मरण नाही. आता तुम्ही ठरवलं जरी की मला पुन्हा जन्म घ्यायचा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी, आम्हाला गर्भवास द्या, आणि तुमचं बीज भाजलं म्हणजे अज्ञानासहित कार्य जगतरूप कार्याची निवृत्ती झाली. आणि आता तुम्हाला इच्छा केली तर तुम्ही पुन्हा संसाराला याल का? जन्म मरणाला येणार नाही. पंचदशीमध्ये म्हटलं न इच्छनापी मोक्षसे. तुम्ही इच्छा जरी केली नाही ना, ज्ञानाचं फल काय आहे? मुक्ती. आणि ते कधी आहे? मरणानंतर का जिवंत असताना आहे? जिवंत असताना. ते फल तुम्हाला झाले का नाही आता? म्हणजे तुम्ही इथंच मुक्त झाले की नाही? आता तुम्ही म्हटले बद्ध व्हायचं, तर आता बद्ध होता येणार नाही असं शास्त्र प्रतिपादन करतं. मग याचा अर्थ तुम्हाला कारणाचाच नाश केला तरच तुम्हाला ही जन्म मरण परंपरा हे त्रिविध दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होऊ शकेल. कारणाच्या निवृत्ती वाचून जरी तुम्ही वरवर कार्याची दुःखाच्या नाशाचे कितीही प्रयत्न केले तरी त्या दुःखाची लयरूप निवृत्ती होईल, पण त्याची आत्यंतिक निवृत्ती होणार नाही. लौकिक उपायाने दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होत नाही हे अनुभव सिद्ध आहे. हे तर कोण अनुभव सिद्ध आहे म्हणजे काय? लौकिक उपाय आपण त्रिविध दुःख नाशाचे या जन्मात केले का अनेक जन्मात केले? किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा. परंतु कितीही काही केलं तर नाना साधनाच्या करिता खटापटा परिणपवती याच्या दारवंटा. त्याच्या उंबरठ्यापर्यंत पण शाश्वत सुखाच्या किंवा दुःखाच्या आत्यंतिक निवृत्तीच्या उंबरठ्यापर्यंत सुद्धा आपण पोचू शकलो नाही. कशावरून? ज्या अर्थी आता जन्माला आलो, आता दुःख भोगतो, आता दुःखाच्या निवृत्तीचे उपाय करतो, तरी ते पूर्णपणे फलीभूत होत नाही. आणि हीच पद्धती मागच्या जन्मात केली असेल का दुसरं काय केलं? हे उपाय आपण केले नसतील का अनेक जन्मात? बरं, ते नाही आपल्याला आता ज्ञात, पण आत्ता करतो त्याचा फल होत नाही हे आपला अनुभव नाही का? का झाली कोणाची आत्यंतिक निवृत्ती? असं कोणी दिसतं का? जगी सर्व सुखी असा कोण आहे? म्हणजे याचा अर्थ जगी आपण केलेल्या विषय सुखाने सुखी झाला असा जगात कोणी आहे का? कोणीही नाही. जगामध्ये दुःख संबंध रहित सुखी असा कोण आहे का? नाही. मग कोणीच जर नाही तर आपणही होणार नाही. मग हा उटारिटा करा कशाला असं पण वाटू शकतं की नाही? ज्याला ब्रह्मज्ञान झालं तो सुखी आहे की नाही? म्हणून आपण ते जास्त नसतील लोक, पण कोणीच नाही असं नाही. कोणीतरी महाभाग आहेत. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेती तत्वता. तशी गोष्ट ही फार सोपी आहे असे नाही. भगवान स्वतः मुखतः सांगतात की काय? बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. तुम्ही सकाळी लवकर उठलेले असतात, पुन्हा पाठामध्ये आकलन करताना तर आपली स्मृतिशक्ती, आकलनशक्ती, मेधाशक्ती ह्या पणाला लावून ऐकलेलं असतं. आता हा वेळ आहे, एक तर सकाळपासून श्रम झालेले असतात, पुन्हा आता जेवणाचंही कोणाला भूक लागलेली असते किंवा कोणी आधी खाल्ल्यामुळेही त्याला सुषुप्तीचा प्रभाव होतो. पण हे सगळे प्रभाव आपल्यावर होऊ नयेत यासाठी एक महत्त्वाचा उपाय देवाची प्रार्थना करून शांत मनाने पाठाच्या अगोदर आपण जर प्रार्थना केली आणि जितकं जास्तीत जास्त सतर्क राहिलं तर इथं कसं आहे, तुम्ही म्हणाल की नाही पण आम्ही 60 मिनटात 3 मिनटं झोपतो. 3 मिनटंसुद्धा झोपायचं नाही, कारण त्याच्यामुळं पाठीमागचं आणि पुढचं अनुसंधान राहत नाही. म्हणून ती येते झोप. आता ते काय निद्रा त्याला वरच असं आहे की जिथं लोक आध्यात्मिक चिंतन करत असतील तिथं तुम्हाला जाण्याला परवानगी आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपला पुरुषार्थ काय तिला परतून लावणं. नाही तर मग दुसरं आता बघा पाठवलं तुमचं आहे असं नाही, आमचंही तसंच आहे, सगळ्यांचं तसंच आहे. पण आपण प्रयत्न
केला पाहिजे, देवाला प्रार्थना केली तर याचा उपयोग. नाहीतर काय होतं की आंधळ्या माणसाला नेमका नगरात प्रवेश करताना जो काही प्रवेशाचं द्वार असतं त्या सगळीकडं फिरत फिरत येतो आणि जेव्हा नेमकं दरवाजात प्रवेश करायचा त्यावेळेला थोडा वेळ त्याला खाज येते आणि मग तो पुढं जातो का पुन्हा अशा सगळी चक्कर करावी लागते. म्हणून बऱ्याच वेळेला 4 वर्ष झालेले मोठे बाबा सांगायचे, ते म्हणायचे आता आम्ही काय करू. ते म्हणायचे 4 वर्ष तर तुम्हाला हेच शिकवलं काय करायचे मानव जन्मात, आता पुन्हा 4थ्या वर्षाला कशाला. ते म्हणजे मला वाटतं का विचारसागर पुन्हा ऐकावा. याचा अर्थ पूर्वी विचारसागर ऐकला नाही. असं कसं ऐकला पण ज्या वेळेला प्रवेश करायचा त्यावेळेला झोप लागली आहे की नाही, असं होऊ नये. असो या ठिकाणी सांगतात लौकिक उपायाने दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होत नाही. अनुभव सिद्ध आहे, ही गोष्ट अनुभवाने सिद्ध आहे का नाही. किती लौकिक उपाय केले तरी दुःखाची आत्यंतिक निवृत्ती झाली असं नाही. स्वामी महाराज सांगायचे कधी सांगितलं असलं तर पुनरावृत्ती करतो किंवा सांगू नका म्हणून हात वर करा, माहीत असलं तर काही गरजही नाही. ते स्वामी महाराज सांगायचे की त्यांची आई त्यांना लग्नाचा आग्रह करायची, इतका आग्रह करायची की तू लग्न केलंच पाहिजे. आणि ते म्हणायचे लग्न का करावं. त्यांनी सांगायचे, ते म्हणायचे अरे लग्न झालं की मग पुढचं तुला काय माहीत आहे, मग पुढं तुला खूप सुख वाटेल, आनंद होईल. आता तू नाही म्हणतो. ते म्हणले काय बरं आई का मला आग्रह करते. अरे जर लग्न तुला करायचं नाही म्हणतो, लग्न करायचं नसतं तर तुझ्या वडिलांनी केलं असतं का, आजोबांनी केलं असतं का, पंजोबांनी खापड पंजोबांनी सगळ्यांनी केली की नाही म्हणून कर. ते म्हणे काय हरकत नाही, तू म्हणते ना संसारात सुख आहे म्हणून लग्न करायचं तर मी करीन लग्न, पण आई तू पण लग्न केलं ना, तुला सुख मिळालं का नाही याच्यामध्ये तुझं सांग बरं. ती आई सांगायची की तुम्ही लहान असताना तुमचे वडील वारले त्यामुळं सर्व संसाराचा भार पडला. त्यांची आई कीर्तनकार होती, पण ते म्हणणे की याच्यामध्ये मला सुख काहीच मिळालं नाही, मला रात्रंदिवस कष्ट पडले असं सांगायचे. मग ते म्हणे तुला काहीच सुख मिळालं नाही आणि तू तर लग्न केलं आणि मला म्हणते संसारात सुख आहे. ज्या तुला आयुष्यात कधी सुखाचा क्षण लाभला नाही संसारात आणि तो संसार मला कर सांगते, तुला आता आई म्हणू की हाडळ म्हणू असं ते म्हणायचे. याचाच अर्थ असा आहे की संसारामध्ये सुख लागत नाही. या ठिकाणी कशासाठी चाललंय की हा आपला सर्वांचा काय आहे अनुभव आहे, परंतु आपण त्या अनुभवाकडं काय करतो डोळे झाक करतो आणि लोकरीती आहे त्या लोकरीतीचं अनुसरण करतो. तेव्हा लौकिक उपायाने दुःखाची आत्यंतिक निवृत्ती कधीही होत नाही हे मानावंच लागतं, अनुभवाने आहे. मग आता ह्या दुःखाचा निवृत्ती करायची असली तर उपाय काय आहे. उपादान कारणाचा नाश झाला म्हणजे कार्याचा नाश होतो. जर उपादान कारणाचा नाश झाला आहे की नाही, माती नसली, घटाचं उपादान कारण कोण आहे माती आहे की नाही, मग माती म्हणजे माती नसली तर घट राहत नाही. मग जर त्या उपादान कारण माती बाजूला केली आणि घट दाखवा म्हटलं तर सांगता येईल का नाही. तसं या ठिकाणी अज्ञानाचा नाश केला तर दुःख राहील का, अज्ञानाचं कार्य राहणार नाही. मुळासकट एकदा झाड उपटून टाकलं का ते सुकल्याशिवाय राहील का नाही. तसा अज्ञानाचा नाश झाला की अज्ञान कार्याचा नाश होतो. उपादान कारणाचा नाश झाला म्हणजे कारणाचा नाश होतो. या नियमाने सर्व शरीरादी दुःखांना उपादान कारण जे आत्मस्वरूप अज्ञान आहे त्याच्या नाशानेच सर्व दुःखे व दुःख साधने यांचा आत्यंतिक नाश होईल. चाललेल्या पंक्ती लक्षात येतात ना, सगळ्यांच्या लक्षात येतात ना. बघा आता जर उपादान कारणाचा नाश झाला तर कार्याचा नाश होतो. म्हणजे आपल्याला उपादान कारण कोण आहे अज्ञान. त्या अज्ञानासहित जगताची निवृत्ती झाली तरच दुःखाचा आत्यंतिक निराश किंवा आत्यंतिक नाश होईल. ही गोष्ट आपल्याला कळली आहे की नाही. कळली का पटली सुद्धा. आता हाच नियम लावायचा आणि सर्व दुःख जेवढी जीवाला होतात त्या शरीरामध्ये जेवढी दुःख होतात ते शरीराचं किंवा ह्या दुःखाचं उपादान कारण कोण आहे अज्ञान आहे की नाही. सर्वांचं मूळ कारण कोण आहे अज्ञान. मग आता जर आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे तर त्याच्या नाशानेच अज्ञानाचा नाश झाला तर सगळ्या दुःखांचा नाश होईल का नाही. आणि दुःखाला साधन असणाऱ्या शरीराधिकांचाही नाश होईल की नाही. कारणाचा नाश झाला की कार्याचाही नाश होईल. त्या अज्ञानाचा नाश आत्मज्ञानाने होईल. आता अज्ञानाचा नाश केला म्हणजे होईल, पण अज्ञान कशाने नाश होईल.
अज्ञान कशाने नसेल? आत्म्याचं अज्ञानामुळं तुम्हाला दुःख आहेत, मग ते आत्म्याच्या ज्ञानानेच दुःख दूर. तुम्हाला जगातली दुसरी कोणती ज्ञानाने दुःख निवृत्त होईल म्हटलं तर मोठा एखादा शास्त्रज्ञ आहे त्याचं अज्ञान दूर होईल का नाही? त्याला का आत्म्याचंच अज्ञान त्याचं जायला पाहिजे. आणि तो अभ्यास कशाचा करतो? भौतिक विद्येचा, दुसऱ्या विज्ञानाचा. त्यांनी त्याचं आत्मस्वरूपाचं अज्ञान दूर होईल का? नाही. मग त्याला ज्ञान कोणतं केलं पाहिजे? आत्मस्वरूप आहे. आता एक सिद्धांत लक्षात ठेवा, आपण सांगितलेला आहे अनेक वेळा, पण हा कायमचा पाठ पाहिजे. काय? जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं, आहे की नाही? जगत भासलं कशामुळं? आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं. मग त्याची निवृत्ती कशी होईल? आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने. मग जर तुम्हाला ह्या कारणाची निवृत्ती करायची झाली तर आत्मस्वरूपाचं ज्ञान संपादन केल्या वाचून दुसरा काहीही मार्ग नाही. ते कोणतं ज्ञान करून घेतलं पाहिजे? आत्म्याचंच ज्ञान करून घेतलं पाहिजे. मी कोण आहे? आत्म्याचं ज्ञान म्हणजे कोणाचं? माझं ज्ञान मला झालं. त्याला काय म्हणतात? आपल्या स्वतःचं ज्ञान. हे रमण महर्षी म्हणून होते, या शतकातले एक महान अशा अनुभूती संपन्न महापुरुष. त्यांनी 66 वर्षे एकांतात राहून निधिध्यासनाचा अभ्यास केला होता. त्यांचे 2 मिली जे डोळे आहेत त्याच्यामध्ये हे जे चिलटं वगैरे जाऊन त्या डोळ्यांना जखमा झाल्या होत्या, रक्तसुद्धा कधी कधी पाझरत होतं. आजपर्यंत त्यांनी निधिध्यासन करता करता, आपल्याला माहिती आहे निधिध्यासनाची परिपक्व अवस्था म्हणजे समाधी, आहे की नाही? त्याला साक्षात्कार असं आपण म्हणतो. जिथं तत्वम पदार्थ शोधन होऊन केवळ जीव आत्मरूपाने राहतो, त्याला वृत्ती हे निवृत्ती झाली, जनन दिसे तेथे, अशी त्याची स्थिती असते. अशा स्थितीला ते प्राप्त झाले तेव्हा सगळ्या जगातून त्यांच्याकडे लोक यायला लागले. त्यांचं एक प्रवचनाचं आजकाल कोणी मला परवा दाखवलं होतं. त्यांचं एक आहे की काय कोण बालाजी महाराज कोण परवा ते मला दाखवलं काय नाही ते त्यांचा एक ग्रंथ आहे. रमण महर्षीचे बातचीत. जगातले सगळे लोक आले की त्यांनी जेवढ्या शंका विचारल्या त्या सगळ्या शंकांची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत. आणि सगळ्यांना एकच उत्तर दिलं आहे की या सगळ्याचा उपाय एकच आहे की तुम्ही जे म्हणता ना मी, तो मी कोण आहे म्हणजेच आत्मा. यालाच काय म्हणतात? आत्मा. मी आत्मा म्हणजे मी आणि मी म्हणजे आत्मा. तेव्हा मी कोण आहे हे ओळखलं का जगातल्या सर्व दुःखांचा नाश होतो. कारण सर्व दुःख कशामुळे? मीच्या अज्ञानामुळे, म्हणजे आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे आहे. त्यांच्याकडे कोणी गेला आणि तो म्हटला की मला मुलगा नाही. अहो, तुम्हाला मुलगा नाही, तुम्ही कोण आहात याचा शोध घ्या म्हणजे तुमचं दुःख निवृत्त होईल. आता ज्या वेळेला आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं तेव्हा अज्ञानच जातं, तर अज्ञानाचं कार्य पुत्राचं दुःख राहील का? त्याला नाही. एक म्हणतं की मला श्रीमंती पाहिजे, दारिद्र्य. तुला गरिबी आहे ना, मग तू कोण आहे पहा. त्याला जर विचार करायला गेला तर मी गरीब आहे का श्रीमंत आहे? गरिबी श्रीमंती हे आत्म्याच्या ठिकाणी आहे का? आत्मा नित्य श्रीमंत आहे. आता कशाला तू दुःख करीत बसेल श्रीमंतीनं पाहिजे म्हणून? अशा प्रकारच्या सर्वांचं उत्तर एकच आहे. मी कोण आहेसा करावा विचार, सांगे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आपलं चिंतन कशासाठी झाले? जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. दुसऱ्या कोणत्याही उपायाने होणे शक्य नाही. याविषयी दुसरा कोणताही उपाय चालणार नाही, आहे की नाही? सुई हरवली शिंप्याची दुकानामध्ये आणि शोधतं कुठं? म्युन्सिपाल्टीच्या दिव्याखाली, आहे की नाही? सापडेल का नाही? नाही. तसं आपलं दुःख आलं आहे कुठून? आत्मस्वरूपाच्या अज्ञानामध्ये. आणि त्याच्या निवृत्तीचा उपाय करतो, डॉक्टरकडे जातो, नोकरी करतो, पैसे मिळवतो, निवडणुकीला उभा राहतो, आहे की नाही? ह्या उपायाने त्याचं दुःख निवृत्त होईल का? त्याला काय करावं लागेल? अज्ञानच निवृत्त करावं लागेल. या दुसऱ्या कोणत्याही उपायाने त्याचं कारणाची निवृत्ती होणार नाही. त्याचा उपाय आहे आत्मज्ञान संपादन करणं. खरं सांगा बरं, ज्यांना असं वाटतं की ह्या आत्मज्ञानापेक्षा, चांगलं लक्षात घ्या, प्रश्न आहे का की ज्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं आपल्याला तरच ह्या दुःखाची निवृत्ती होणार आहे. आता यापुढं कोणताही उपाय आपल्याला उपयोगाचा पडणार नाही. ही गोष्ट दगडावरच्या रेघी इतकी सत्य आहे असं ज्यांना वाटतं त्यांनी हात वर करा.
हां सर, बरं खाली करा. ज्यांना अजून याविषयी काहीच वाटत नाही त्यांनी हातवर करा. आहे की नाही? असो, या ठिकाणी आहे की नाही, ते हात वर्ण करायला आहे ना, 1 सेकंद जरी वेळ झाला ना तरी ते डळमळीतच आहे. हात करायचं ते एकदम राजरोष असं करायचं, आहे की नाही? तो हात खरा वर आहे, आहे की? त्या अज्ञानाचा नाश आत्मज्ञानाने होईल, दुसऱ्या कोणत्याही उपायाने होणे शक्य नाही. याविषयी छांदोग्य उपनिषदाच्या 7व्या प्रपाठकात अशी कथा आहे की, आता ही कथा सांगण्या अगोदर स्वामी महाराजांचं एक गोष्ट सांगतो की ते तुम्ही म्हणता ना, हात थोडं वर करायचं थोडं खाली करायचं, असं चालत नाही. म्हणजे याचा अर्थ संशय वगैरे आहे, तर डळमळी स्थिती आहे. तर त्याच्याविषयी स्वामी महाराज सांगायचे की 2 याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या कोणाच्या धर्माची निंदास्तुती असा भाग नाही, पण ते आपले ह्या तत्त्व सांगण्यासाठी सांगत होते. कारण आपल्या संप्रदायामध्ये कोणत्याही धर्माची निंदा किंवा कोणत्याही धर्माचं ज्याला म्हणतो वृथा अभिनिवेश नाही. ज्याने त्याने आपल्या धर्माप्रमाणे काय करायचं असेल ती साधना करावी, पण ज्ञानेश्वरीचं तत्त्वज्ञान करावं. बाहेरून त्यांनी क्रूज घातला का त्या ठिकाणी तो मशिदीत जातो का मंदिरात जातो, यापेक्षा ज्ञानेश्वर महाराजांनी जे मी कोण आहे याची ओळख करून दिली ती सगळ्यांनाच आवश्यक आहे, आणि ती करून देणं हे आपलं काम आहे. राजकारणी किंवा दुसऱ्या ज्या संघटना आहेत त्यांनी त्यांची कार्य करावी, पण आपलं कार्य जे आहे ते ज्ञानोबा यांनी त्या काळात जे केलेलं आहे, जे आपल्या स्वरूप महिमेत सगळ्या जीवांना न्यायचं कार्य आहे. आपलं संकुचित क्षेत्र नाही, हा काय आहे, अत्यंत व्यापक आहे. कशासाठी सांगितलं की जी गोष्ट सांगणारे सहज स्वामी महाराज सांगायचे त्यांच्या भाषेत माणसाला असं वाटेल का पुसटचा याचा गंध आहे, ते त्यांचं तात्पर्य नाही. तर ते सांगत होते की हिंदू आणि मुस्लिम साधू एकमेकांना भेटले आणि त्यांनी सांगितलं, मुस्लिम साधूने सांगितलं आमचा अल्लाह श्रेष्ठ आहे, आणि हिंदूंनी सांगितलं की आमचा जो परमात्मा राम आहे तो श्रेष्ठ आहे. त्यांनी सांगितलं याच्यासाठी आपण काहीतरी निर्णय केला पाहिजे, याचा कोण श्रेष्ठ आहे त्यासाठी काही परीक्षा दिली पाहिजे. त्या मुस्लिम साधूंनी सांगितलं की अल्लाचं नाव घेतलं तर तो मागे पुढे उभा आहे सांभाळितो. एकाने सांगितलं, हिंदूंनी सांगितलं आमच्या रामाचं नाव घेतलं की तो मागे पुढे उभा आहे सांभाळितो. मग आता परीक्षा करायची म्हणून मग त्यांनी सांगितलं की तू उडी टाक. त्या मुस्लिम साधूंनी जोराने अल्लाह म्हटला आणि उडी टाकली. 300 फूट कडा होता, तर त्या फुटावरून उडी टाकली. तो खाली जसाच्या तसा उभा राहिला, त्याला काहीच झालं नाही. मग आता त्यांनी सांगितलं तू उडी टाक. मग याची जेव्हा उडी टाकली तेव्हा तो मोठ्याने म्हटला की राम म्हणून, पण त्याला असं वाटलं रामाने उडी टाकल्यावर आपण वाचतो याच्याविषयी श्रद्धा पक्की नव्हती आणि संशय मनात होता, आहे की नाही. मग त्याला वाटलं आता या मुस्लिम साधूने उडी टाकली, अल्लाने तो वाचलेला आहे, आपण वर राम म्हणू आणि हळूच अल्लाह पण म्हणू, आहे की नाही. स्वामी महाराज सांगायचे, तो म्हटला की राम अल्लाह, आणि खाली आला तर ते म्हणायचे त्याच्या ठिकऱ्या झाल्या. कारण का, रामावरही श्रद्धा नाही आणि अल्लावरही श्रद्धा नाही, तर आहे की नाही. तसा हात वर करावा तर पूर्ण करायला नको, नाही करावा तर रामावरही श्रद्धा नाही, आहे की नाही. म्हणून ते हळूहळू सगळे लोक पाहतात आणि एक पा अगोदर करतो. खरा हात जो आहे तो काय, जर निश्चय असला तर काय झाला पाहिजे, पूर्णपणे वर झाला पाहिजे. बरं ते काय आपल्याला व्यायामासारखं कायम वर ठेवायला सांगत नाही आपण, ते एक काही क्षणाचं असतं. असो, आता इथं काय सांगतात ते पहा. जरी आता नसलं तर हळूहळू होणारच आहे ते, पण तरी लवकरात लवकर व्हावं असं. आता बघा, याविषयी म्हणजे काय, कारणाचा नाश झाल्याशिवाय कार्याची निवृत्ती होत नाही. कारणासह जगन्निवृत्ती हे सर्वांचा उद्देश आहे. यासाठी आता हे जे छांदोग्य नावाचं उपनिषद आहे, ज्याचं वर्णन माऊलीने केलं ना, उपरी दशोपनिषदे जे उदारे ज्ञान मकरंदे ते कुसुमे मुगुटी सुगंधे शोभती भली, असं जे उपनिषद आहे त्या छांदोग्य उपनिषदाचा 7व्या प्रपाठकात अशी कथा आहे की, बघा, आत्मज्ञान व्यतिरिक्त 14 विद्या 64 कलांनी युक्त नारद असूनही त्याची दुःखाचा नाश झाला नाही, म्हणून तो सनत कुमारास शरण गेला.
नंतर सनतकुमारांनी ब्रह्मात्मैक्य ज्ञानाचा उपदेश करून त्याचे दुःख निवृत्त केले. म्हणून ब्रह्मास भूमा असे दुसरे नाव आहे. त्याच्यामध्ये अशी कथा आहे की नारद जे ते एकदम, आता आपल्याला माहीत नारद काय आहे की नारद जर त्यांना एवढा मोठा अधिकार आहे, ती त्रिभुवनी गमन नारदा, त्या ठिकाणी त्रैलोक्यात वाटेल तेव्हा स्वेच्छेने संचार करू शकतात. त्यांचा ग्रंथ कोणता आहे? नारद भक्ती सूत्र. आणि त्या ग्रंथ भक्तीचा सिद्धांताचं 84 सूत्रात सर्व भक्ती सिद्धांत वेदाचा त्यांनी आणलेला आहे. अशी इतके थोर नारद. आणि त्यांना राक्षसाच्याही घरी प्रवेश आहे, माणसाच्याही घरी आहे आणि देवाच्याही घरी आहे. असं निर्भेद संचार करण्याचं भाग्य किंवा सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी आहे. पण ते एकदम उदास कोमजलेल्या स्थितीत होते. आणि मग ते सनतकुमारांना शरण गेले आणि त्यांनी सांगितलं या नारदांचा कोण सत्कार करत नाही. सनकादिक हे अखंड नैष्टिक ब्रह्मचारी, लहान म्हणजे त्याला पंचहायन बालक, 5 वर्षाच्या बालकाच्या स्वरूपात कायम असतात आणि ते कायम एकमेकामध्ये कथा करत असतात. म्हणजे एक चौघापैकी एकाने वर बसायचं, तिघांनी खाली बसायचं आणि अखंड चिंतन करत राहायचं. त्यांचं वर्णन केलं शास्त्रामध्ये. इतके त्याच्यामध्ये रममाण झालेले असतात की त्यांना या ठिकाणी कुठलं देशकालाचं भान नसतं. ज्येष्ठ कनिष्ठसुद्धा मावळलेलं असतं. त्याचं उदाहरण म्हणून सांगितलं आहे की एकदा सनतकुमार 4 जण भावंड एका ठिकाणी एका जंगलामध्ये चिंतन करत होते आणि तिथं पार्वती माता आणि भगवान सदाशिव आले. त्यांनी सनकादिकांना पाहिलं तर काही नाही, त्यांना पाहिलं तर हे इतके त्याच्यात रंगून गेले होते, झोपलेले नव्हते, तर ते रंगून गेलेले होते. त्यामुळे त्यांनी सदाशिव भगवंताला पार्वती मातेला पाहिलं नाही. त्यांना पाहिल्यानंतर उभे राहिले नाहीत, त्यांना आसन दिलं नाही, त्यांचा शब्दाने सुद्धा सत्कार केला नाही. जे मनुष्य माया ब्रह्मचिंतनात गुंत त्याच्या अशी स्थिती असते. जे अंतरंगाने गुंतलं त्याला बाह्य जगताचं एवढं भान नसतं. मग त्यामुळं त्या पार्वती मातेला आला राग आणि ती पार्वती माता म्हटली की हे उद्धट आहेत. सगळ्या जगाचा उपसंहाराची अधिष्ठात्री देवता परमात्मा सदाशिव, जे जगामध्ये ज्यांच्यापासून ना तरी आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा संसारा झाला जो अमते, यांना जी ज्ञान चर्चा चालली याची मूळ देवता कोण आहे? भगवान शंकर आहे की नाही. सदाशिव समारंभा, त्याच्यापासून आरंभ झालेली ही ब्रह्मविद्या प्रवाहित राहिलेले ती देवता समोर आली आणि नुसते शब्दाचे काथ्याकूट करून राहिले आणि त्या देवतेचा सन्मान करत नाही. मोठे अभिमानी दिसतात, त्यांना शाप देतं. त्यांनी सांगितलं हे माझे भक्त आहेत, यांना तू शाप देऊ नको. पण पार्वती मातेने सांगितलं तुम्ही उंट होऊन जाल. काय? तुम्ही उंट होऊन जाल, उद्धट. आणि झाले मग ते उंट त्या जंगलात. मग पार्वती माता ते पुढे गेले. पुन्हा एकदा असेच प्रवासात असताना ते जंगल लागल्यावर पार्वती मातेला आठवण झाली. तिनं सांगितलं की देवा आता ते सनकादिकांना आपण ज्यांना शापित केलं होतं, आता त्यांची काय स्थिती पाहू आणि जर त्यांना काही पश्चाताप झाला असेल तर आपण काय करू? पुन्हा त्यांना उशाप देऊ, आहे की नाही. पुन्हा त्यांना त्यांच्या मूळ शरीराचं प्राप्ती करून देऊ. म्हणून ते गेले आणि त्यानं सांगितलं काय सनकादिक होत? पार्वतीनं उपेक्षेने विचारलं, उपहासाने विचारलं, काय सनकादिक बंधूंनो तुमचं कसं काय चाललेलं आहे? म्हणे माते तुझी आमच्यावर अखंड कृपा आहे. पूर्वी मानवी शरीरात असताना आम्हाला ते सगळे नियम, स्नान, संध्या, वंदन, सेवा हे सर्व करावं लागायचं, सोहळं ओवळं. आता उंटाच्या जन्मात आम्हाला कोणताही बंधन नाही, आम्ही केवळ आत्मानंदाचा भोग घेत आहोत. याचा अर्थ त्यांना काही वाईट वाटलं का? ते शरीराचं शापाचं काहीच वाटलं नाही. तशा प्रकाराने या ठिकाणी ह्या ब्रह्मविद्या जी आहे, नारदाला ह्या सगळ्या विद्या होत्या, पण कोणती विद्या नव्हती? आत्मविद्या होती. वास्तविक शापित झाल्यानंतर ते काय झाले? उंट झाले. तरी त्यांचं ज्ञान अखंड होतं आणि त्यामुळे त्यांना दुःख झालं का? त्याचं काही नाही. आणि नारदाजवळ किती विद्या आहेत? 64 विद्या, बरोबर का? 14 विद्या आणि 64 कला, हे सगळं माहीत होतं. तरीसुद्धा नारद उदास झाले. ते सनकादिकांना शरण गेले आणि त्यांना म्हणे मला समाधान वाटत नाही. याचा अर्थ मनुष्य भरपूर शिकला, हे शास्त्रीय ज्ञान, तरी त्याला समाधान मिळेल असं नाही. आणि निधी चित्ता शांती ऐशी विद्या कशाला? जी चित्ता जर नुसतं एवढं शास्त्रज्ञान केलं आणि जर त्याला शांती समाधान नसले तर त्या विद्येचा काही उपयोग नाही. भगवत पूज्यपाद
शंकराचार्य सांगतात षडंगादी वेदो मुखे शास्त्रविद्या कवित्वादी गद्यम सुपद्यम करोती गुरोरंघ्री पद्मे मनश्चेन्न लग्नम ततः किम ततः किम ततः किम ततः किम. जर याचा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मन रंगलेलं नसेल तर या सगळ्या विद्यांचा काही उपयोग नाही. म्हणून ते नारद 14 विद्या 64 कलांनी युक्त असूनही त्यांचा दुःखाचा नाश झाला नाही. म्हणून नारद सनतकुमारांना शरण गेले. नंतर सनतकुमारांनी ब्रह्मात्मिक ज्ञानाचा उपदेश करून त्यांचे दुःख निवृत्त केले. मग त्यांनी सुद्धा त्याला जे सुख किंवा शांती प्राप्त करून द्यायची ती कशाने दिली? त्यांनी त्यांना ब्रह्मात्मैक्य विद्येचा म्हणजे ब्रह्मविद्येचा म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा उपदेश केला. आणि नंतर इथं काय सांगतात त्याला भूमाविद्या म्हणतात. त्याला काय म्हणतात? भूमा. इकडं ब्रह्मविद्या म्हणतात. तर ब्रह्म शब्दाचाच अर्थ काय आहे? भूमा. भूमविद्येचा उपदेश करतेवेळी भूमाच सर्व सुखस्वरूप आहे. तो सर्व शोक दुःखरहित आहे. भूम्याहून इतर सर्व जगत शरीरादी दुःखाचे साधन आहे असे सांगितले. आता ही भूमाविद्या का ब्रह्मविद्या हिचा जेव्हा उपदेश करतात त्याचं काय स्वरूप असतं तर ते सांगतात की नारदाला सनतकुमारांनी सांगितलं जगात फक्त भूमा किंवा ब्रह्म सुखरूप आहे आणि त्याच्या ठिकाणी शोकही नाही आणि दुःखही नाही. त्याचं असं नाही का त्याला शोक झाला दुःख झालं आणि मग त्यांनी निवृत्त केलं असं नाही. त्याच्याजवळ शोकही नाही आणि दुःखही नाही. आता सांगितल्याप्रमाणे सुखते दुःखते कैचे नये स्वप्नाशी. भूम्याहून इतर सर्व जगत जर ते ब्रह्म सोडलं तर ब्रह्माच्या अतिरिक्त असणारं सर्व जगत हे सर्व काय आहे? दुःखाचे साधन आहे. म्हणजे ब्रह्म सोडून आपण कोणत्याही वस्तूशी तादात्म्य केलं ही वस्तू मी आहे किंवा ही वस्तू माझी आहे, हे शरीर मी आहे किंवा शरीर माझं आहे, ही माझी आई आहे, हे माझे वडील आहेत, हे माझं धन आहे, असं दुसऱ्या कोणत्याही वस्तूला जर तुम्ही मी किंवा माझं म्हटलं तर तुम्हाला दुःख झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ती साधनच काय आहे? ब्रह्मा सोडून सुख कुठंच नाही. जसं आता सांगितलं ना ते शिंप्याची सुई हरवली कुठं? घरात. आणि शोधतं कुठं? म्युन्सिपाल्टीच्या दवाखान्याखाली आपलं लाईट खाली. आणि त्याचा मित्र आला कुठं सापडते त्यांनी प्रयत्न केला दिसेना. मग त्याला विचारलं नेमकी सुई कुठं पडली आपण दोघंही शोधू. त्यांनी सांगितलं सुई घरात हरवली. मग इथं का? तर इथं लाईट आहे म्हणून. आहे की नाही? सापडेल का सुई कधी? जसं जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानानेच निवृत्त होईल. दुःख हे आत्मस्वरूपाच्या अज्ञानाने आहे तर दुःख आत्मस्वरूपाच्या ज्ञानानेच निवृत्त होईल. हे शिकवणारी विद्या तिलाच म्हणतात भूमा विद्या किंवा तिलाच म्हणतात ब्रह्मविद्या किंवा तिलाच म्हणतात मरणमारी विद्या. असं अज्ञान आणि तत्कार्य जगत भूमाहून अर्थात ब्रह्माहून भिन्न आहे, अर्थात दुःख साधन आहे. आता अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य हे भूमा आहे का? ब्रह्म आहे का? का ब्रह्माहून भिन्न आहे? भिन्न आहे. मग आता हे जर भिन्न आहे तर ते काय आहे? दुःखाचं साधन आहे. बघा आपल्याला इतकं आपण याला वेळ देतो, खर्च याचं जे ज्ञान आहे ते शब्दाच्या द्वारा संपादन करण्याचा प्रयत्न करतो, बरोबर आहे ना. परंतु या ठिकाणी मग एवढं जर आपल्याला ब्रह्मच जर सुखाचं साधन आहे, ब्रह्माहून इतर सगळं दुःखाचं साधन आहे असं कळलं तर जे अनात्म पदार्थ आहे तिकडे माणसाची प्रवृत्ती होईल का? काल परवाच आपण चिंतन केलं, लहान मुलं जर विस्तावाने पेटलं तर पण आयुष्यभर हात लावित नाही, आहे की नाही? आयुष्यभरात कधी कधी त्याला स्वप्नात पडतं की एखादा मनुष्य विस्तव घेऊन आपल्याकडे येतो, तो लगेच बाजूला सरतो स्वप्नात सुद्धा, आहे की नाही? मग जर आपल्याला हे भूमाविद्येचा उपदेश जर खरोखर इतका महत्त्वपूर्ण वाटला तर आपण विषयांकडे प्रवृत्त हो का? होणार नाही. होतही नाही म्हणा. याकरिता त्रिविध दुःखनाशाची इच्छा म्हणजे कारणासह वर्तमान जगन्निवृत्ती रूप मोक्षाच्या प्रथमांशाची इच्छा सर्वांना होते हे सिद्ध झाले. आता आपण एक तासभर याचा विचार केला आणि या विचारातून काय सिद्ध झालं ते सांगतात. आता एवढं लक्षात आलं की आपल्याला सर्व कळलं. आता सांगतात की याकरिता त्रिविध दुःखनाशाची इच्छा, तो काय म्हटला होता? लोकांना त्रिविध दुःखनाशाची इच्छा आहे, कारणासह जगन्निवृत्तीची इच्छा नाही. मग असा अर्थ झाला का इथं? अहो त्रिविध दुःखाची निवृत्तीची इच्छा करणं काय आणि कारणासह जगन्निवृत्तीची इच्छा करणं काय हे सारखंच आहे, आहे की नाही? हे
सारखंच आहे. म्हणजे जीवांना ज्या अर्थी त्रिविध दुःखनाशाची इच्छा आहे त्या अर्थी ते त्रिविध दुःखनाश कसा व्हावा वाटतं, त्यांना कारणासहित व्हावा असं वाटतं. मग दुःख आणि दुःखाची साधनं जी आहेत त्यांचं कारण अज्ञान आहे, त्या अज्ञानाचीच निवृत्ती व्हावी. मग तो काय म्हणत होता, लोकांची इच्छा अज्ञानाची निवृत्ती व्हावी असं नाही, कारणासह जगन्निवृत्ती नाही का, कारणासह जगन्निवृत्तीची जी इच्छा आहे, कारणासह जगन्निवृत्तीचीच इच्छा सर्वांना आहे. म्हणून त्रिविध दुःखनाशाची इच्छा म्हणजे कारणासह जगन्निवृत्ती रूप मोक्षाच्या प्रथमांशाची इच्छा आहे. कारणासह जगन्निवृत्तीची इच्छा आहे याचा अर्थ काय, लोकांना कारणासहित कार्याच्या निवृत्तीची इच्छा आहे. आणि तू काय म्हणता, मोक्षातला पहिला अंश कोणता आहे, कारणासह जगन्निवृत्ती. त्या अंशाची कोणालाच इच्छा नाही का, त्या अंशाची सर्वांनाच इच्छा आहे. हे आम्ही नुसतं प्रतिज्ञा करतो का सिद्ध झालं, सिद्ध झालं, शाबास. कारणासह वर्तमान जगन्निवृत्तीरूप मोक्षाच्या प्रथम अंशाची इच्छा कोणाला होते, सर्वांना होते का कोणाकोणालाच होते, का सर्वांना आहेच आहे, का सर्वच मुमुक्ष आहे, आणि मुमुक्षाचा अधिकारी आहे का नाही, आणि नसला तर होईल का नाही, आणि करून घेईल का नाही, आहे की नाही, कळेल आता, आहे की नाही, हे कधी कळेल, घरी गेल्यावर कळेल, आहे की नाही. आता पहिला अंश तर सिद्ध झाला की नाही, कारणासह जगन्निवृत्तीची सर्वांना इच्छा आहे. आता 2 मिनिटात गोष्ट सांगतो आणि थोडं म्हणजे सगळ्यांची हां. तर स्वामी महाराज सांगायचे, काय गोष्ट सांगणार होतो, तर हे बरं उद्या सांगतो. पुंडलिक वरदा, बरं सांगायचं सांग. हां, तर का गोष्ट अशी सांगत होते स्वामी महाराज, एक जोडपं होतं दाम्पत्य. तर त्याच्या घरी त्याची आई आणि सासू ह्या दोघी राहत होत्या. परंतु त्याची पत्नी जी आहे ती पत्नी थोडी कर्कशा होती. तर तो गेल्यानंतर त्याच्या आईला शिळ्या भाकरी द्यायची आणि त्याला आपल्या आईला बदामाचा शिरा द्यायची खायला. त्यामुळे त्याची सासू चांगली पुष्ट होत चालली. पण आई जी आहे तर ती आई एकदम कृश होत आली. त्यांनी तिला विचारलं असं कसं काय झालं. तर तिनं सांगितलं की काय आहे की तुमची आई जी आहे ती आई काही दिलं का नको मला पुरे म्हणते, ते काही दिलं का खातच नाही. आणि आमची आई जे पुढं दिलं ते व्यवस्थित खाते म्हणून त्यांची तब्येत चांगली. एक दिवस तो घराच्या सवान्यातून त्यांनी पाहिलं, वर जाऊन पूर्वीची जे माळदी घरं म्हणतात ना, तर त्या धाब्याची घरं, तिथून त्यांनी पाहिलं नेमकं काय होतं. तर ते पाहिलं तर ती काय करायची, तिच्या आईला हे अशा प्रकारचं जेवण द्यायची हे त्यांनी पाहिलं. मग ती आल्यावर ते म्हणे आईची तब्येत अशी कशी काय, ते म्हणे आई काही खातच नाही म्हणे. आणि त्यामुळे असं ते म्हणे तुमच्या आईला काय करणार मी. मग त्याला तर माहीत होतं. त्यांनी सांगितलं की असं करू आपण, हे आई काय उपयोगाचं नाही, लोक नाव ठेवतात, त्यापेक्षा हिला आपण एखाद्या नदीमध्येच टाकून देऊ आणि अशी संधी पाहू कोणी पाहत नाही. मग ती म्हणली आता तुमच्या जसं मनात आहे तसं बघा याच्यामध्ये. मग रात्री काय केलं की त्यांनी योगायोगाने लाईट गेली होती. अशा काळामध्ये अंधारात पटकन त्यांनी काय केलं, आपल्या सासूला आईच्या कॉटवर ठेवलं आणि आईला सासूच्या कॉटवर ठेवलं. आणि मग तिला म्हणे आता काहीतरी मोठा कापडाचा बोळा आण, आणि तिच्या तोंडात खूप बसला. आता तिच्या नेहमीच्या जागा ठरलेल्या होत्या त्याप्रमाणे तिने आईच्या तोंडात ते कोंबलं. त्यामुळे ते आईचा आवाज बंद झाला. नंतर अंधारात लगेच तिनं पोतं आणलं, त्या पोत्यामध्ये ते भरलं आणि नंतर इंद्रायणीला पूर आला होता त्याच्यामध्ये ते टाकून दिलं. पुन्हा घाट चढायला लागली आणि मग ती म्हणायला लागली सासूबाई डुबूक गेल्या, आहे का नाही. त्याच्यात टाकलं पोतं, ते गेले वाहून. तिला वाटलं का सासूबाई गेली. तो हळूच पुढं म्हणायचा कळेल घरी गेल्यावर आहे का नाही. तसं सर्व दुःखाची आत्यंतिक निवृत्ती कशाने होते, ब्रह्मविद्येने होतं. पण त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला तर बरं, नाहीतर मग कळेल घरी गेलं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.
ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय.